पालकत्वातल्या ज्या काही अडचणी आहेत किंवा आपले जे काही संभ्रम आहेत की हे माझं चुकतंय का, की हे माझी बरोबर आहे का, आईला वाटतं मुलांना रागवायचं का, वडिलांना वाटतं त्याला मारावं का, इथून जे काही प्रश्न आहेत, मला वाटतं की आजच्या या मुलाखतीतून तुमचे पालकत्वाचे बहुतांश प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मिळणार आहेत. आपण जोरदार टाळ्यांनी सुरुवात करूया आदर्श पालकत्वाची कहाणी. नमस्कार. बाहेर पाऊस पडून गेला, इथे टाळ्यांचा पडतो. खूप सुंदर वातावरण बाहेर आहे, जसं मगाशी अंकितने वर्णन केलं. खरं तर यश जेव्हा दिसत असतं, मिळायला सुरुवात होते, असं वातावरण आपल्या आधी मनात आणि मग कुटुंबात सुद्धा निर्माण व्हायला लागतं आयुष्यभरासाठी. अशाच एका अत्यंत आनंदी कुटुंबाचे कर्णधार जन्म मिळून असे अतिशय आदर्श पालक आपल्यासोबत आहेत. आदरणीय डॉक्टर संगीता पाटील आणि श्री विजयसिंग पाटील सर. माझ्यासोबत माझे मोठे बंधू राम पाटील सर आहेत. खरं तर ते पालकांचे प्रतिनिधी असं त्यांनी म्हटलं, पण मी त्यांना आग्रह करणार आहे की फक्त पालकांचे प्रतिनिधी म्हणून नव्हे तर मला पूर्ण सोबत तुम्ही करायची या ठिकाणी. तुम्हा सगळ्यांच्याच मनातले सगळे प्रश्न विचारण्याचा आमचा प्रयत्न आहे, सोपे सोपे प्रश्न. इथे बसलेल्या प्रत्येक आईबाबाला वाटतं की सुकन्या आणि अंकित सारखी हुशार आणि महत्वाकांक्षी मुलं आमची सुद्धा असावीत. पण तुम्ही अशा गुणी मुलांचे आईबाबा आहात, तर तुम्हाला आज हे सगळे ऐकायला आलं. या क्षणाला सुकन्या आणि अंकित विषयी नेमकं काय वाटतंय? सुरुवातीला आपण तुम्ही याविषयी भावना व्यक्त कराव्यात आणि मग आपण प्रश्नांकडे वळूयात. धन्यवाद. नमस्कार. खरं पाहता जयदीपने जेव्हा सांगितलं कार्यक्रमाची पार्श्वभूमी, त्यावेळेस म्हणजे जयदीप माझा विद्यार्थी, मी जयदीपच म्हणते जयदीप सरांना. मग त्यावेळेस मी जयदीपला म्हटलं, अरे काय कशाला आमचा सगळ्यांचाच कार्यक्रम ठेवून दिला तू, दोघांचा मोटिवेशनल टॉक असणं पुरेसं आहे. आणि असं आहे की आम्ही खूप काही जगावेगळं केलं आहे असंही नाही. मुलांचं काय ठीक आहे, करिअर होतं आहे, IITला पोचलेत, पण अजून ही तर त्यांची सुरुवात आहे. अजून त्यांना खूप काही करायचं आहे, खूप आयुष्य वेगळ्या प्रकारे जगायचं आहे. ते कितपत यशस्वी होतील आम्हाला पण माहीत नाही आहे. पण तरीसुद्धा जयदीपचा आग्रह होता की नाही मॅडम, बऱ्याचशा पालकांना त्यामुळे बेनिफिट होऊ शकतो, सगळ्यांचा आग्रह आहे. आणि म्हणून आम्ही दोघंजण इथं यायला तयार झालोत. आणि दीदीने सांगितलं की तिला सुद्धा इथं तिच्या आईवडिलांना बघायला आवडेल. खरंच आम्हाला वाटतं की नोबेल फाउंडेशनने हा कार्यक्रम आयोजित केला. धन्यवाद. आम्ही धन्यवाद देतो. आणि सरांनी आता विचारलं की कसं वाटतंय. निश्चितच प्रत्येक पालकाला अभिमान वाटणार आहे की आपल्या मुलांचं आपण कौतुक याची देही याची डोळा बघतोय आणि त्यांच्यामुळे आमचा सन्मान होतो आहे. आणि त्या बाबतीत आम्हाला एक सुकन्याच्या लहानपणीची घटना आठवते. सुकन्या कन्याशाळेत होती आणि त्यावेळेस तिसरी NTSला नंदुरबार टॅलेंट सर्च अशी ती एक्झाम होती. त्यावेळेस ती कन्याशाळेतून येणारी अशी पहिली विद्यार्थिनी होती की जी मेरिटला आली होती. आणि मग तेव्हा त्यांनी सत्कार ठेवला होता सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा. त्यात सुकन्याचाही सत्कार होता आणि त्यासोबत सुकन्याच्या पालकांचा होता. आणि मग त्याच वेळेस तिच्या वर्गशिक्षिकेने हेच वाक्य सांगितलं होतं की खरंच प्रत्येक आईवडिलांच्या वडिलांच्या नावाने तर मुलं ओळखली जातात, पण आपण भाग्यवान पालक आहात की आपण आपल्या मुलांच्या नावाने ओळखले जातात. आणि तेव्हापासून हा प्रवास असाच सुरू झालेला आहे. वी आर रिअली प्राऊड ऑफ अवर किड्स, वी आर रिअली प्राऊड ऑफ देम. आणि मला वाटतं प्रत्येक पालकाला अशी मुलं मिळावीत, फक्त IITला जाणारी असं नाही, पण ते चांगले नागरिक असतील, ते नम्र असतील, ते दुसऱ्यांच्या भावना जाणून घेतील, ते दुसऱ्यांच्या उपयोगी पडतील, अशी मुलं असावीत असं प्रत्येक पालकाला वाटतं. आणि आम्हाला वाटतं की खरंच सुकन्या अंकित तशीच आहेत.
छान सर. म्हणजे ताईंना ऐकून एक गोष्ट पुन्हा पक्की झाली, शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. मी असं म्हणेल, मॅडमने संगीताने जे सांगितलं आता त्यांचा मोठा वाटा आहे त्यांच्या यशामध्ये. म्हणजे जर टक्केवारी मला कोणी विचारत असेल तर 80-20-90-10 अशी सांगेल. माझा त्यामध्ये वाटा फक्त एकच आहे की ज्यावेळेस ते कुठेतरी रस्ता चुकत असतील किंवा काहीतरी संगीताचं ऐकत नसतील त्यावेळेस मी त्यांना फक्त गायडन्स केलं किंवा मग रुबाबात सांगितलं असेल की जे मला त्यांना वेगळ्या भाषेत सांगावं लागतं, तसं मी त्यांना सांगितलेलं आहे. आणि आजचा हा प्रसंग सरांनी जो प्रश्न विचारला ते बघून मनस्वी आनंद होतो. आणि आमच्यासारखेच सर्व पालक या ठिकाणी जे उपस्थित आहेत, आम्ही अशा सगळ्या कार्यक्रमांना जायचं, त्याच्यातूनच आम्हाला प्रेरणा मिळत गेली, त्याच्यातूनच या मुलांना आम्हाला घडवता आलं. धन्यवाद सर. अनेक पालकांची तक्रार असते की मुलं अभ्यास करत नाहीत, मुलं अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात, आमचं ऐकत नाही, असा बहुतेक पालकांचा प्रश्न असतो. तुमचा अनुभव काय राहिलेला आहे अभ्यासाच्या संदर्भात? ही स्वतःहून यांना कसं अभ्यास करायला लावलं तुम्ही? काय टेक्निक होती ते जाणून घ्यायला सगळे उत्सुक आहेत. अभ्यास करायला मुलांनी कधी लावावं लागलं असं मला वाटत नाही. मला तर असं वाटत होतं की त्यांनी कधी अभ्यास केला, कारण की मी घरी नसायचो. पण ते अभ्यास त्यांचा वेळेवर करायचा. आणि माझ्यावर अशी वेळ होती, आम्ही रंगीन किचनमध्ये राहत होतो, तर सुकन्याला मला रागावं लागायचं, आता जर तो अभ्यास बंद नाही केला तर तुझ्या मी कामात वाजवेल, अशी माझी परिस्थिती होती. कारण की लाईट बंद केल्याशिवाय झोप येत नव्हती आणि ती काही लाईट बंद करायची नाही. मग तिने त्याच्यावर युक्ती शोधली किंवा मागच्या रूममध्ये किंवा मग तरी पण त्रास होत असेल तर बाथरूममध्ये. तर हा जो सरांचा प्रश्न होता की त्यांना तुम्ही कसं अभ्यास करायला लावलं, तर अभ्यास करायला असं लावलं की आपल्याला जे वाटतं मनामध्ये की आपल्या मुलांनी असं करावं, त्याच्यासाठी आधी आपल्याला तसं वागणं सुरू करायला पाहिजे. घरामध्ये आपलं वातावरण तसं निर्मिती केली पाहिजे. आपण जर मुलांना म्हणत असू की तुम्ही मागच्या रूममध्ये अभ्यास करा किंवा तुला स्वतंत्र बेडरूम आहे, त्या बेडरूममध्ये जाऊन तो अभ्यास करावा आणि खाली जर आपण टीव्ही बघत असू तर ते शक्य होत नाही, असं मला सुकन्याच्या 7वी नंतर समजलं. तोपर्यंत मी पण टीव्ही पाहत होतो. तर त्यांना मला वाटतं असं कधी मला सांगावं लागलं नाही. आता पुढचं संगीता त्याच्या सविस्तर उत्तर देईल. म्हणजे यांनी सांगितल्याप्रमाणे मुलांना खरंच फार काही आम्हाला असं बोलावं लागलं नाही. पण कसं आहे की दोघं जण त्यांचं क्षेत्र एकच आहे, IITला ते दोघे 12 डिग्री इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग IIT पवईला आहेत. पण आत्ताच तुम्ही अनुभवलं की दोघेही वेगळे आहेत, पूर्णपणे वेगळे आहेत. आणि म्हणून मग दोघांना वेगवेगळ्या पद्धतीनं थोडं हँडल केलं. सुकन्या काय ती मनापासून सगळं काही करायची. तिला कोणत्याही अडचणी असतील तर ती मागे लागून, शिक्षकांच्या मागे लागून संपूर्ण त्या अडचणी सोडवून घ्यायची. अंकित कसा आमचा खोडकर, खेळकर, तुम्ही आता त्याला बघितले, तो फार वेगळा व्यक्ती. मग त्याला सुद्धा लहानपणापासून वाचनाची आवड लावली. म्हणजे तो लहान असतानाच एका रात्रीतून 400-400 पानांचं पुस्तक वाचून टाकायचा. आणि मला वाटतं जर मुलांना लहानपणी सिटिंगची, वाचनाची, आकलनाची, म्हणजे वाचन केल्यानंतर आपोआप ती व्यक्ती समृद्ध होत जाते आणि ते वाचन ग्रहण कसं करायचं याचं टेक्निक शिकत जाते. म्हणून सतत वाचन जर केलं मुलांनी, आकलन केलं, ग्रहण केलं, तर पुढे नंतर ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत त्यामध्ये जे काही लॉजिक त्यांना लावावं लागतं ते लॉजिक लावताना त्यांना त्रास होत नाही. म्हणजे मला असं वाटतं, कदाचित अजून वेगळे टेक्निक्स असू शकतात. हां, पण मला प्रश्न असा होता की त्या टेक्निक्स तुम्ही कोणत्या नेमक्या वापरल्या त्यांच्यात ती आवड निर्माण होण्यासाठी? जसं यांनी सांगितलं की स्वतः आपल्यावरून मुलं बघत असतात आणि मग अशी सुकन्याच्या पण बोलण्यात आलं की तुम्हाला स्वतःला वाचण्याची आवड आहे. हां, मला पण वाचनाची आवड आहे. मी कॉलेज जीवनात, शालेय जीवनात खूप सारी पुस्तकं, खूप साऱ्या लेखकांना वाचलेलं आहे. पुन्हा संस्कृतची आवड आहे. मग लहानपणापासून मुलांना आम्ही आजसुद्धा तेच करतो की कोणत्या लहान मुलाला भेटायला गेलो, त्याचा वाढदिवस असेल, काही कौतुक असेल तर त्यावेळेस आम्ही त्यांना पुस्तकं भेट करतो. मग वयानुसार, मग काय तर चंपक, म्हणजे चंपकपासून आमची सुरुवात होती. बरोबर.
आमचं महिन्याचं चंपक 2 अंक असतात, नंतर चांदोबा, किशोर मासिक, त्यानंतर मग त्यावेळेस आम्ही म्हणजे आमचा नवीन संसार, उत्पन्न कमी, पण आमचा सर्व खर्च हा पुस्तकांवर जास्त असायचा. खूप अवांतर पुस्तकं आम्ही आणायचो. म्हणजे जरी मुंबईला गेले तर तिकडनं काहीतरी सचित्र मुलांसाठी घेऊन येणार. नंतर खेळणीसुद्धा मुलांसाठी अशी आणली की त्यातून त्यांच्या बुद्धीला काहीतरी वेगळी चालना मिळेल. आणि मग त्यावेळेस आपोआप मुलांमध्ये वाचनाची आवड डेव्हलप झाली. आणि मला वाटतं प्रत्येक मुलांना ही आवड डेव्हलप होऊ शकते. बघा, आपण आता म्हणतो की आमच्या घरातला लहान मुलगा आहे, त्याला ना ते मोबाईल मला कळत नाही, पण त्याला सगळं माहिती आहे त्यातलं. काय होतं, तो सतत ते हँडल करतो आहे आणि मग त्याला त्यातनं पटापट सोल्युशन सापडत जातात. प्रत्येकामध्ये ही क्षमता असते. मग त्याला आपल्याला कोणत्या क्षेत्राकडे वळवायचं आहे हे जर आपण ठरवलं तर मला वाटतं प्रत्येक मुलाला वाचनाची आवड लागेल. आणि जे आपले पूर्वज सांगून गेलेत, वाचाल तर वाचाल, हे सत्य आहे. अगदी बरोबर. या निमित्ताने एक वाचनाबद्दल ताईंनी सांगितलं. कोणत्या वयोगटातल्या मुलांना आपण काय वाचायला दिलं पाहिजे, तर प्रत्येक पालकाची उत्सुकता आहे की प्राथमिक लेवलला म्हणजे 4थीपर्यंत असलेल्या मुलांना नेमकी कोणती पुस्तकं वाचायला दिली पाहिजे. माध्यमिक लेवलचे मुलं हे कुठल्या तरी उत्सुकतेने असे कार्यक्रम पाहिल्यानंतर आयडॉल्स घेऊन म्हणजे त्यांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांच्यासाठी कुठली पुस्तकं आणि महाविद्यालयीन जीवनातल्या मुलांनी कुठल्या पुस्तकांचं वाचन करावं, प्लीज सांगा. म्हणजे मी फार काही तज्ज्ञ नाही आहे, फक्त एक टीचिंग प्रोफेशन आहे, थोडंसं BEd झालं आहे म्हणून कळतं. म्हणून थोडक्यात मी सांगते असं की लहानपणी मी जे सांगितलं, आता मराठीतले चंपक, चांदोबा हे इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहेत, संस्कृतमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. लहानपणी पुस्तकांबरोबरच मुलांना आपण श्लोक, म्हणजे जसं अगदी पूर्वीच्या काळी होतं शुभं करोतीपासून सुरुवात, की संध्याकाळी दिवा लावायचा आहे, शुभं करोती म्हणायची आहे, बाकीचे गणपती स्तोत्र म्हणायचे. हे जर आपण आपले पूर्वी जे महाराष्ट्रामध्ये पूर्वापार चालत आलेली परंपरा ही टिकवून ठेवली तर मुलांवर चांगले संस्कार होतात, त्यांचं वाचन, त्यांची वाचा चांगली होते, त्यांचे उच्चार चांगले होतात. मग त्यानंतर आहे किशोर मासिक, त्यानंतर असे अनेक सचित्र पुस्तकं असतात की ज्यातून मुलांना आवड निर्माण होते ते पुस्तकं वाचण्याची. ही प्राथमिक स्तरावरची पुस्तकं आहेत की ज्यातून त्यांना परिराज्यात जाता येतं, ज्यातून त्यांना प्राणी, पशु, पक्षी, जंगल याबद्दलची माहिती मिळते. अशी बडबड गीतं त्यांना ऐकायला मिळतील, अशा कॅसेट्ससुद्धा येतात. त्या कॅसेट्स पण आपण त्यांना देऊ शकतो. त्यातून मुलांना खूप आनंद मिळतो आणि त्यांचं आयुष्य बहरत जातं. आणि नंतर जर आपण म्हटलं तर पुढे आल्यानंतर मग मुलांना पु ल देशपांडे, प्र के अत्रे यांचे म्हणजे आपलं मराठी साहित्य जबरदस्त समृद्ध आहे. बघा, इंग्रजीबद्दल मी फार काही सांगू शकणार नाही, कारण मुलं दोघंही मराठी माध्यमात होते, त्यामुळे मी त्यांना मराठीचीच पुस्तकं अवेलेबल करून दिली. पण आपण जर मराठी कुटुंबीय आहोत तर आपण आपल्या मुलांना जर इंग्रजी माध्यमात असेल तर लहानपणापासून जर सवय लावली तर ते मराठीची पुस्तकंही वेगाने वाचतात. याचा आम्हाला अनुभव आहे. यांचे काही मित्र आहेत, त्यांची मुलंसुद्धा मुलांकडनं प्रेरणा घेऊन मराठीची पुस्तकं वेगाने वाचतायत. फक्त लहानपणापासून त्यांना वाचन आपण दिलं पाहिजे. आणि मराठीतलं जे समृद्ध साहित्य आहे, सुसंस्कारांचा वारसा आहे, तो आपल्या मुलांपर्यंत निश्चितपणे पोहोचू शकतो. आणि मग नंतर थोड्या वयात आलं, जसं प्रवीण दवणेंची पुस्तकं आहेत, सावर्रे वगैरे यासारखी काही पुस्तकं मराठीत अवेलेबल आहेत, ती दिली पाहिजेत. नंतर पुन्हा त्यांना इन्स्पिरेशनल पुस्तकं, टायमी कलेक्टर वेणूसारखी अनेक पुस्तकं अवेलेबल आहेत. म्हणजे इवन लंडनच्या आजीबाईची कहाणी खूप सुरेख पुस्तक आहे, प्रत्येकाने वाचण्यासारखं. की सर त्या अगदी आदिवासी ठिकाणी राहणाऱ्या आजीबाई, तिचं खूप कमी वयात लग्न होतं आणि ती इंग्लंडला, लंडनला स्वतःच्या मोठमोठ्या मेस उभारते आणि ती तिथं मेयर होते. जबरदस्त इन्स्पिरेशनल आहे. असे काहीतरी वेगळे पुस्तकं जे अवेलेबल आहेत ते मुलांना 10वीपासून आपण द्यायला हवेत. म्हणजे मला असं आठवतं की सुकन्या 10वीला होती आणि त्यावेळेस तिने सांगितलं की तिला पुस्तकं आवडायचीत. मग त्यावेळेस तिची परीक्षा सुरू होती, परीक्षेमध्ये गॅप्स असतात आता आजकाल. मग त्यावेळेस तिने शांता शेळकेंचं 4घी जणी हे पुस्तक 10वीच्या परीक्षेच्या वेळेस वाचलेलं आहे.
प्रत्येक मुलीने वाचावं, आईने वाचावं असं ते पुस्तक आहे. आणखी काही आपल्याला अजून काही नावं मी सांगू शकेल विस्ताराने जेव्हा आपण भेटूयात. छान. मी माझा मोबाईल नंबर पण आपल्याला देईल, त्यावेळेस सुद्धा आपल्याला बोलता येईल. छान. फक्त मी 3 पुस्तकांची आणखी नावं ॲड करतो त्याच्यामध्ये, ती वाचलीच पाहिजेत. एक होता कारभार, तुमच्यापैकी अनेकांनी वाचलं असेल. दुसरं एक इडली ऑर्किड आणि मी, विठ्ठल कामतांचं हे पुस्तक सुद्धा तुम्ही वाचलं पाहिजे, पालकांनी सुद्धा. आणि तिसरं आमचा बाप आणि आम्ही. हे 3 पुस्तक मी सांगतो. आणखी एक मला छान वाक्य आठवतं की मुलांनी वाचलं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आधी वाचलं पाहिजे. याचं कारण असं आहे, मानसिकता अशी आहे की मुलं तुम्ही जे सांगता ते कधीच करत नाहीत, मुलं तेच करतात जे तुम्ही करता. त्याच्यामुळे तुम्ही काय करणार यावर ते काय करणार हे अवलंबून आहे. मी पुढच्या प्रश्नाकडे येतोय, थोडं आता वेगाने पुढे जाऊ. 10वी मध्ये एक अपेक्षित यश सुकन्याला मिळालं नाही, असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं. मोठी अपेक्षा असते आणि ती अपेक्षा पूर्ण होत नाही. तर त्यावेळी जे अपयश आलं, त्या अपयशाला, तिच्या व्याख्येमध्ये अपयश होतं खरं तर ते, त्याला तुम्ही कसं सामोरं गेलात? जसं सुकन्याने सांगितलं की समाजाचं प्रेशर पण असतं, प्रत्येक विद्यार्थ्यावर असतं. तो कसा डेव्हलप होतोय त्यानुसार त्याच्यावर ते प्रेशर असतं. त्याने किती % मिळवावेत तसं प्रेशर तिच्यावर होतं आणि आमच्यावरही नकळत होतं. आणि आम्हाला अपेक्षा होत्या, रिझल्ट नाही आला. थोडी नाराजी तर आली, नाराजी आली, पण असं नाही आपण तर मुलांना काय बोलणार. हो, मुलांनी, तिने तर प्रामाणिक मेहनत केली होती. इव्हन तिच्या शिक्षकांना, तिच्या शाळेला त्याबद्दल माहिती होतं, त्यांना सुद्धा अपेक्षा होती. मग जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी प्रामाणिकपणे मेहनत करते आणि त्यानंतर जरी त्यांना अपयश आलं तर मला नाही वाटत की कोणतेच आईवडील त्या अपयशाने खचून जातील. म्हणून सगळ्यात मोठा वाटा विद्यार्थ्यांचा आहे की त्यांनी परीक्षेच्या अगोदर प्रामाणिक मेहनत केली असेल तर आईवडील त्यांना त्यांच्या अपयशातून सावरण्यासाठी निश्चितच मदत करतील. मग त्यावेळी आम्ही सुकन्याला ठरवलेलं होतं, त्याप्रमाणे तिला पुण्याला पाठवलं. पुण्याला ती होती आणि रिझल्ट घेण्यासाठी इथं आलेली होती फक्त. त्यावेळेस तिला फक्त एकच सांगितलं की बेटा, 10वीचे मार्क्स आपलं करिअर ठरवत नाहीत, तुझं करिअर ठरवणार आहे JEE ॲडव्हान्स. त्यावेळेस फक्त JEE ॲडव्हान्स एक्झाम होती, तर तुला फक्त त्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि यू शुड प्रूव्ह युअर सेल्फ. सिस्टीमला दोष द्यायचा नाही, कोणालाच दोष द्यायचा नाहीये, आपण स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. आणि त्यातून मग प्रेरणा घेऊन सुकन्या पुढे निघाली होती. ताई धन्यवाद. पाऊस आला की समृद्धी येते असं म्हणतात, म्हणजे दुष्काळ दूर होतो. तुम्ही सगळेजण आलात, अंकित, सुकन्या आणि तुम्ही दोघं, आणि विचारांचा पाऊस सुरू केला. आमच्या खोपडीतला दुष्काळ खऱ्या अर्थाने याच्यामुळे दूर होईल. कारण खरा दुष्काळ आपल्या खोपडीमध्ये असतो असं आपण म्हणतो. म्हणजे त्याच्यासाठी असे कार्यक्रम आवश्यक असतात, कारण ही प्रेरणा देतात असे कार्यक्रम, ज्याच्यातनं मला जे कळलेलं नाही, कारण विश्वाचा विस्तार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. जर माझं मेमरी कार्ड 2 GB असेल तर मला TV मध्ये नाही दिसू शकणार, आणि ते दाखवण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम हवे आहेत. सुकन्या, अंकितला मी खूप लहानपणापासून पाहतोय. तर ज्याला तुम्ही अपयश वगैरे असं काही म्हणतायत, तर पर्सेंटेजने सर्वाधिक जास्त गुणानुक्रमे आलेली आमची ही विद्यार्थिनी आहे. तिचं जेव्हा ती आमच्या शाळेत आली, बहुतेक 8वीला आलीस का तू? 8वीला ती आली, आणि सर प्रत्येक क्षेत्रामध्ये ती अव्वल राहिली. म्हणजे तिला वक्तृत्व येत होतं, तिला अभिनय चांगला येत होता, ती हस्ताक्षर स्पर्धेमध्ये सुद्धा सहभागी व्हायची आणि अव्वल असायची. पण निकोप अशा स्पर्धेमध्ये ती असायची आणि प्रत्येक क्षेत्रात ती पुढे असायची. आणि त्या मानाने अंकित थोडासा लाजरा बुजरा, आता तो जरा नॅचरल वगैरे वाटतोय पण पटकन लक्षात नाही येणारा असा, आणि दोघंही वेगवेगळ्या रूपने चालणार आहे. आता हे मुलं स्कॉलर घडवलं आपण, पण आम्ही पालक मात्र एक अनुभव असा घेतोय की माझ्या मुलाला समजा होमी भावाला ऑलिम्पियाडला मी टाकलं, तो मराठी मीडियममधून शिकतोय आणि त्याला अचानक 5 आणि 6 मार्क्स 50 पैकी मिळत आहेत, 100 पैकी 10 आणि 20 मार्क्स मिळत आहेत. मग आम्ही पालक अचानक 50 वर्ष जसे काही लोक पुढे जातात तसे आम्ही 10 वर्ष पुढे जातो की आता 10व्या वर्षी काय दिवे लावणार, याला आताच येत नाही.
म्हणजे आम्ही इन्स्टंट घाई करतो की माझ्या पोराला आत्ताच पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले पाहिजे, तो स्कॉलर झाला पाहिजे, तर तो IITians होईल. तुम्ही तुमची मुलं IITians घडवली, पण सगळ्यांचीच मुलं ही स्कॉलर असतात, पहिलीच येतात असं नाही. तर त्या लोकांसाठी आपण काय सांगू शकाल? म्हणजे माझा मूळ प्रश्न असा आहे की असे जर कमी मार्क्स मिळाले तर पालक म्हणून आम्ही काय करायला हवं? खरं पाहता गौण प्रश्न आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपण जे शिक्षण घेतो, मी वर्गातल्या विद्यार्थ्यांना पण हे नेहमी सांगत असते, अवर स्टडी शुड नॉट बी मार्क्स ओरिएंटेड, दिस शुड बी नॉलेज ओरिएंटेड. म्हणजे मार्कांवर भर द्यायचा नाहीये. आपला मुलगा लहानपणापासून तो काय करतोय, त्याला कशात गम्य आहे, त्याच्या कपॅसिटीज कोणत्या आहेत, ह्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. कदाचित त्यात आपण कुठेतरी कमी पडतो का? काहीतरी होतं, एखाद्या मुलाला खेळण्यात खूप रस असतो आणि मग त्याला लहानपणी आपण खेळायला जाऊ देत नाहीत आणि अभ्यास कर म्हणतो. त्याचं लक्ष सगळं त्या ग्राउंडवर असतं. मग अशा वेळेस त्याला त्याच्या मनाप्रमाणे आपण काही करू देतोय का याचाही विचार केला पाहिजे. आणि असं काही नाहीये सर, आता आपण अनेक विद्यार्थी बघत असतो की लहानपणी चमकला पाहिजे, IITलाच गेला पाहिजे आणि तरच तो विद्यार्थी, ती व्यक्ती यशस्वी होते. अजिबात नाहीये. प्रत्येक म्हणजे काल आमचं बोलणं झालं त्यावेळेस मी सरांना तेच म्हटलं की असं काही नाही काय IIT झालं म्हणून काय जगाला फक्त भारताला फक्त IITiansची गरज आहे का? नाही. अनेक साऱ्या तज्ज्ञांची म्हणजे साहित्य क्षेत्रातल्या कलाकारांची सर्वांचीच गरज आहे. मग अगोदर आपल्या मुलामध्ये कोणत्या क्षमता आहेत त्या आपण ओळखल्या पाहिजेत, त्यानुसार त्याला पुढे जाऊ दिलं पाहिजे. लहानपणी असे शास्त्रज्ञांची उदाहरणं सरांना माहीत आहेत की तो वर्गामध्ये शिकू शकत नव्हता म्हणून शिक्षकांनी सांगितलं याला शाळेतून काढून टाका, आणि मग नंतर मोठा संशोधक झाला ज्याने जगाला मोठा रिसर्च दिलेला आहे. असे अनेक जण असतात. म्हणून लहानपणीच्या मार्कांबाबत फार काही आपण चिंता करायला नको. फक्त माझं मूल काय करतं, थोडं विषयांतर होईल मला असं वाटतं. पण मग काय होतं की आजकाल असं झालेलं आहे, मुलांना मोठे मोठे कोणत्या तरी क्लासला सोडायचं आणि मग त्या क्लासला त्याला मार्क्स कमी मिळतात, दुसरा क्लास लावायचा, अजून दुसरा क्लास, अजून तिसरा क्लास. किती मी त्याला पैसे देऊन त्या क्लासमध्ये अडकवणार आहे. आणि पुन्हा पालकांचं काय म्हणणं, आम्ही म्हणतो अहो 1 वर्ष त्याला क्लास नका लावू, तुम्ही 10वीपर्यंत काय चालतं ना, सेल्फ स्टडी करू द्या त्याला. पालक म्हणतात नाही त्याचं नुकसान होऊन जाईल, तो माझं घरी ऐकतच नाही, तो घरी अभ्यासच करत नाही, तिथं त्याने बसून राहतो. व्हेरी गुड. म्हणजे तिथं त्याने बसून राहावं म्हणून आपण त्याला घरातनं बाहेर हाकलतो. मग त्याला काय वाटतं, यांना मी घरात नकोय, म्हणून मग तो असा विचार करतो, तो बाहेरच्या जगात गुरफटत जातो. म्हणजे एक आईचा एकच मुलगा आहे, तो त्या आईचं ऐकत नाही, जी 24 तास फक्त त्याच्यासाठीच बघते आहे आणि अशी अपेक्षा करतो की त्या शिक्षकाने 50-60 मुलांमध्ये माझ्या मुलाला सुद्धा 90% मार्क्स मिळवून द्यावेत. हाऊ इज इट पॉसिबल? आपण कुठेतरी चुकतोय का? मुलांना सेल्फ स्टडीची सवय लावली पाहिजे. मग आता होमी बाबा काय नसेल त्याला गम्य कदाचित त्यात, आज नाही त्याला गांभीर्य कळत आहे, मग त्याला फक्त शाळेच्या अभ्यासात रस आहे का याचा विचार करून तो सेल्फ स्टडी कोणत्या विषयात जास्त करतो आहे, त्याला कशात इंटरेस्ट येतो आहे याचा जर आपण विचार केला आणि त्या दृष्टीने त्याचा करिअर पाथ निवडण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं तो अधिक यशस्वी होऊ शकतो. आपल्याकडे TV आहे का घरात? आणि जरी असलात तरी आपण पाहतात का? म्हणजे अंकित सुकन्या 10वीपर्यंत असताना आपल्याकडे TV चालू होता का? नाही. तो कधीपासून बंद केलाय? त्या टीव्हीची स्टोरी मी जास्त चांगली सांगू शकेल, कारण की त्याचा टीव्ही पाहण्याचा छंद मला फार होता. मी घरी आलो का हेल्मेट आणि डबा ठेवला का पहिले टीव्हीचं बटन चालू करणार, त्याच्यावर कुठलाही कार्यक्रम असू द्या, अगदी तो संगीताचा कार्यक्रम असू द्या, कुठलाही कार्यक्रम असू द्या, मी तो बघणार. म्युझिकचा, संगीताचा म्हणजे संगीताचा नाही म्हणून मी तुला डॉक्टर म्हणतो आता. तर कुठलाही कार्यक्रम असेल तिथं मला, जरी मी टीव्ही समोर नसेल तरी माझा टीव्ही जर कोणी बंद केला तर मी त्याला रागवायचो की तुला काय त्रास आहे टीव्ही बंद का करतो तू. तर मी टीव्हीचा खूप भोगता माणूस होतो. मग परत बंधून किचनमुळे
अडचण व्हायची सुकन्याला. सुकन्या आणि संगीता मला सांगायची की तुम्ही टीव्हीचा आवाज कमी करा, बंद करायला ते सांगत नव्हते. मी मुद्दाम वाढवून टाकायचा आवाज, किंवा मी आता आलो ड्युटीवर, तुम्ही दिवसभर घरी, आता किती का अभ्यास करणार आहे. सुकन्याला म्हटलं तू काही कलेक्टर होणार आहे का, एवढा मला सांगून राहिलो टी व्ही बंद करा, हे करा. मग मी त्यांना बोलवायचो, कधी चांगला कार्यक्रम लागला की सुकन्याला म्हणजे ये सुकन्या बघायला. मग संगीताला आवाज द्यायचं की तू पण गेला, छान कार्यक्रम आहे. ती माझी माझा स्वयंपाक चालू आहे. सुकन्या यायची नाही. मग अंकितला म्हणजे अंकित तर येऊन बसायचं माझ्या शेजारी, मग यांचीच वेळ यायची. किंवा काय हे बघता का तुमच्या पोरालाही बिघडत आहेत, यांना वाटायचं मी टी व्ही बंद करा. मग मला खूप राग यायचा. मग मी सुकन्या काय करायची की ठीक आहे बा, तुम्ही आवाजावरती दरवाजा बंद करून द्यायची. मी अजून वाढवायचो की चला बा अजून मोठा आवाज. मी खेळातून आलोय, मला छोट्या आवाजात मला काहीच समजत नाही, मला आवाज मोठाच लागतो. मग मी मोठा आवाज केला की ती बाथरूममध्ये चालली जायची अभ्यासाला, खुर्ची घ्यायची बाथरूममध्ये चालली जायची. मग मला प्रश्न पडला की 2-4 दिवस करूया म्हणलं नाटक. तिचे सुरू 8 दिवस झाले, 10 दिवस झाले. मग मला प्रश्न पडला, पैशांची जेमतेमच परिस्थिती होती. म्हटलं हिला जर मलेरिया झाला डास चावून, माझ्या बाथरूममध्ये पण खणून नाही. मग म्हटलं डास चावून जर मलेरिया झाला तर करायचं काय. मला दवाखान्यात परत 4-5 हजार रुपये लागतील. म्हणून मग मला म्हटलं बा मी टी व्ही उलटा करतो, बंद नाही करत, उलटा करतो. मी त्याला त्याचं तोंड तिकडे फिरून दिलं की जेव्हा गरज पडेल ते आपल्याला फिरवता येईल. मग मी त्याला उलटा केला. उलटा केल्यानंतर 8 दिवस जसं आपल्याकडे कोणाचा मृत्यू होतो आणि आपण टी व्ही बघत, त्या फिलिंग मला रोज यायच्या की कोणीतरी मुलं आहे आपल्याकडे, असं मला रोज वाटायचं. आणि मी संतापात आलो, ते ठेवलं दप्तर का यांना सांगायचं मला चहा बनवलं, चहा प्यायचं झोपून जायचं. असा 8-15 दिवस मी कार्यक्रम केला. त्यानंतर त्या टी व्हीला मला कधी बघूसं वाटलं नाही. आता मात्र पंचायत अशी होते की आमच्याकडे लोक येतात का तुमच्याकडे टी व्ही नाही. म्हटलं नाही का, मग घेऊ शकत नाही का काय. नाही म्हटलं घेऊ शकतो, घेतलेला होता त्याला विकून टाकला मी, आता टी व्हीच नाही. मग नंतर माझे साले वगैरे आले माझ्याकडे, ते संगीताला म्हणत तू काय अन्याय करतो नवऱ्यावर तुझ्या, साधा टी व्ही पण काय देत नाही माणसाला, असं त्यांना वाटतं. मग मी मुद्दाम सांगायचं की संगीता मला टी व्ही घेऊ देत नाही बनवा. अशी गमती होतात. तर टी व्ही बंद करण्याचे काय फायदे, हा गमतीजमतीचा भाग जर सोडला तर आमचं कम्युनिकेशन वाढलं. म्हणजे मी जे घरात यायचो टी व्ही बघायचो, यांनाही बोलवायचो. टी व्ही बघताना माणूस बोलत नाही कोणाशीच, जेवताना पण तिथेच जेवायचं आम्ही, जेवण पण इकडेच पाहिजे. मग अशा परिस्थितीत तुमचं जेवणही चांगलं होत नाही, मुलांशी बोलणं होत नाही, बायकोशी बोलणं होत नाही. मग तुमचा संवाद जर घरामध्ये नसेल तर तुम्ही पुढचं काय करणार आहे, म्हणजे कम्युनिकेशन गॅप तर तो कमी झाला आणि वेळ भरपूर मिळाला. म्हणजे आज जे आपण म्हणतो आमच्याकडे वेळ नाही, कसं करायचं बा, नियोजन कसं करायचं, तो वेळ आपला टी व्ही घेतो. आणि टी व्हीवर खरोखर चांगला कार्यक्रम असेल एखाद दुसरा, कारण 100 चॅनल आहेत, 100 चॅनलवर रोज दर मिनिटाला चांगला कार्यक्रम आहे. आणि त्याच्यात जाहिरातींचा भडीमार, म्हणजे अनएक्सपेक्टेड. तुम्ही जर 2 तासाचा कार्यक्रम बघितला तर तुम्हाला वाटतं 15 ते 20 मिनिटं आपण जाहिराती बघतो. आणि त्या जाहिराती बघून अनवॉन्टेड वस्तू घरी विकत आणतो, म्हणजे आपला खिस्सा पण खाली होतो. म्हणजे बरं झालं पैसे कमी आहेत, मग काहीतरी कमवा, उलटं सुलटं करा. तर हे न करता तर टी व्ही बंदचे हे फायदे झाले. आणि आमच्याकडे जे लोक गायडन्ससाठी येतात, आमच्याकडे दरवर्षी 10वीच्या परीक्षा झाल्या का 100 ते 150 पालकांना आणि मुलांना आम्ही गायडन्स करत असतो की तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही कुठल्या क्लासला गेलं पाहिजे, तुमच्या मुलाची योग्यता आहे का नाही आहे. आम्ही असं सगळं 3-3 तास त्यांच्याशी चर्चा करतो. आणि ते सर्व लोक काही फॉलो करतात, काही नाही करत. तर सगळ्यांना यश मिळतं असंही नाही. पण टी व्ही बंदचे खूप आम्हाला फायदे झाले. गेल्या 12 वर्षापासून तब्बल आम्ही टी व्ही बघत नाही. आणि जो आमच्याकडे येतो त्याला आम्ही टी व्ही बंद करायला सांगतो. त्याचा फायदा असा झाला, माझे 3 भाऊ शेती करतात. शेती करत असताना ते मुलांच्या शिक्षणासाठी पाचोऱ्याला राहतात, तेही टी व्ही बघत नाही. मग त्यांची इच्छा असेल तरी ते घेऊ शकत नाही, कारण की त्यांना माहिती यांच्याकडे चालू होतं, आपल्याला तसं करता येणार नाही. फक्त आमच्या आता 2 नंबरच्या भावाने न विचारता टी व्ही घेतला. मी अजून गेलो नाही त्याच्याकडे विचारायला की तू का घेतला हवा, पण त्यानं सांगितलं की घेतला हवा, काहीतरी लॉटरी लागली काहीतरी सांगितलं त्याने मला, ते काही स्कीम होती वगैरे वगैरे त्याचं. असा हा टी व्हीचा आहे. टी व्ही बंद करण्याने खूप सारे फायदे आहेत की जे मी व्यक्त नाही करू शकत, इतके त्याचे फायदे आहेत. पण सगळ्यांनीच टी व्ही बंद करून टाका आणि टी व्ही कंपनीला
घेऊन टाका असं मी म्हणणार नाही, परंतु टीव्हीची आचारसंहिता आपल्या घरामध्ये आणा. जसं आता त्या ताईंनी विचारलं की इंटरनेट माझा मुलगा खूप बघतो, अंकितने त्याला प्रोत्साहित केलं की चांगलं चांगलं बघ, पण ह्या वयामध्ये चांगलं काय वाईट काय हे समजत नसतं. व्हॉट्सअपवर सुद्धा आपण खूप वेळ आपला वाया जातो, आमचाही जातो, पण आम्हाला काही कारणास्तव त्याला चालू ठेवावं लागतं. तर सुकन्या आणि अंकित यांनी त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये साधे मोबाईल वापरले. सुकन्याने अगदी IIT पूर्ण असतोपर्यंत तिने साधा मोबाईल वापरला. जोपर्यंत ती स्वतः पगार कमवायला नाही लागली तोपर्यंत तिने साधा मोबाईल वापरला. अंकित त्या दृष्टीने शिवान ठरला की त्याला लवकर अँड्रॉइड मोबाईल मिळाला आणि आम्ही आत्ता घेतला दोघांनी. त्याला आपण दिला सेकंड इयरला, IITच्या सेकंड इयरला. म्हणजे माझी पालकांना ही विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांचे फाजील लाड करू नका, त्यांना अजिबात अँड्रॉइड मोबाईल घेऊन देऊ नका. जर त्यांना इंटरनेटची जर माहिती, इंटरनेटवरून काही अभ्यास त्यांना करायचा असेल तर त्यांनी सरळ या सायबर कॅफेवर जावं किंवा घरी इंटरनेट त्यांना कॉम्प्युटरवर उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून तुम्हालाही बघता येईल की हा किती तास झाले तुमचं कॉम्प्युटर वापरून राहिलेलं आहे. म्हणजे 7वीत असताना अंकित आणि कॉम्प्युटर घेतलं. मग आम्ही घरी नसताना आम्ही दोघं जॉबला असायचं. सुकन्या असं चुकीचं काम कधीच करणार नाही, पण अंकित गेम खेळायचा. मग मला संगीताने सांगितलं की हा कॉम्प्युटरवर गेम खेळतो. ते जुनं झालं आता मुलं वेगळंच काहीतरी करतात, पोकोमॅन असं काहीतरी सांगतात ते. तर तो गेम काय रिसायकल बिनमध्ये आहेत, मी काढू शकतो म्हणे, तो कला माझ्यामध्ये आहे म्हणे. पण माझ्या वडिलांनी जी गोष्ट उडवलेली आहे ती मी परत करणार नाही. मग त्याने त्यासाठी आयडिया शोधली की बापाचा तर अपमान करायचा नाही, पण त्याने त्याच्या मित्रांकडून अजून गेम आणले आणि ते त्याने टाकलं. ते कलाकार असतात मुलं, आपल्यापेक्षा त्यांची बुद्धी खूप फास्ट असते. मग त्याने ते गेम टाकलं, पण त्याला एका 6 महिन्यानंतर समजलं की बाबाला आपण कुठेतरी चुकतोय. मग त्याने त्याच्या मम्मीला सांगितलं की मम्मी तू याला लॉक करून टाक कॉम्प्युटरला. मग आम्हाला पासवर्ड लावता येत नव्हता, पासवर्ड लावायचा कसं हे त्याने शिकवलं आणि पासवर्ड टाकताना फक्त तोंड तिकडे केलं किंवा मला दिसू नये का देऊ, कारण की मला मोह होतं, तुम्ही घरी नसतात मी करू काय, अभ्यास मला होऊन जातो. तर त्याने स्वतःला पण आचारसंहिता लावली. तर हे आपल्याला समजलं पाहिजे, मुलांना स्वतःला समजलं पाहिजे. पालकांची इच्छा असते की आमच्या मुलांनी असं करावं तसं करावं, परंतु पालकांच्या इच्छेखातर मुलांना पण तसं वागलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून जे व्हॉट्सअप आणि जे चांगलं जरी आहे पण त्याच्यात खूप वाईट पण आहे. अभ्यासासाठी तुम्ही वापरत असाल तर सध्या ते वापरू नका, पुस्तकांनी वापरा. नंतर अजून एक स्टोरी सांगतो अंकितची. अंकितने तो IIT गेला, म्हणजे 12वीपर्यंत त्याने खूप शिस्त लावली स्वतःला. फर्स्ट इयरला तो खूप खेळला संगीतात सांगितल्याप्रमाणे, परंतु त्याने पिक्चर किती पाहिलं, म्हणजे लॅपटॉप त्याच्या हातात आला. मग त्याने जवळपास 300 पिक्चर बघितले आणि हे त्याने सांगितलं आम्हाला की 300 पिक्चर मी बघितली लॅपटॉपवर. तिथे IIT मध्ये जो स्पीड आहे इंटरनेटचा तो जगातला हायेस्ट स्पीड असतं, म्हणजे जो चांगला स्पीड असतो तो तिथे आहे. त्याने ते डाउनलोड केलं, ते बघितलं आणि त्याच्यात चूक ती लक्षात आली की बाबा आपण कुठेतरी चुकतो. आणि त्याने संगीताला सांगितलं. मग तिने मला सांगितलं. मग मी त्याला एक दिवस फोन लावला, म्हटलं बाबा तू 300 पिक्चर 3 तासाचा गुणिले 3 तासात किती सेकंद असतात त्याचा हिशोब करून त्याला मी तो सांगितलं. काहीतरी करोडवरती सेकंद आले होते. त्याने फक्त मला एकच सांगितलं, म्हणजे पप्पा तुमचं म्हणणं एकदम खरं आहे की माझा वेळ वाया गेला नाही. पिक्चर पाहणं हे चुकीचं आहे, पण माझा वेळ सत्कारने लागला. मी ते इन्व्हेस्टमेंट केली, कारण की माझ्या इंग्रजी मराठी मीडियममधून आल्यामुळे एवढी चांगली नव्हती, पॉलिश इंग्रजी मी बोलू शकत नव्हतं. त्याच्यासाठी मी 300 इंग्रजी पिक्चर बघितली आणि त्याच्याने माझं इंग्रजीचं व्होकॅब्युलरी मी वाढवली आणि त्याचा फायदा त्याने IIT इंग्लिश लिटरेचरचा PA झाला. म्हणजे तिथे त्याने इंग्लिश शिकवलं आणि त्याने त्याचं वर्णन करून मला असं सांगितलं होतं की एक रुस्तम जे होतं तिथे इंटरव्ह्यूला आलेलं की कोट टाय मी एकदम साधा गेलो आणि माझं सिलेक्शन झालं. त्याचं कारण एकच होतं, त्यांना फक्त इंग्लिश येत होतं की इंग्लिश टू हिंदी येत होतं, पण मला 4 लँग्वेजेस होत्या, इंग्लिश, हिंदी, नंतर मराठी आणि आयरणी. त्याच्यामुळे माझं सिलेक्शन झालं आणि त्याला तिथे 6,000 रुपये पगार पण त्याने कमवला त्या इंग्रजीच्या माध्यमातून. परंतु ह्या स्वयंशिस्तीचा भाग जे मी सांगत होतो त्याने स्वतःला सावरलं. त्याने लॅपटॉप बाजूला ठेवून दिला
आणि जो अभ्यास त्याला इंटरव्ह्यू करून करायचा होता त्याने प्रिंट काढायला सुरुवात केली. तर प्रिंट तो काढून म्हणायचा 50 पैशाला प्रिंट ते मिळते, म्हणजे पैशांमध्ये नुकसान झालं असं त्याला वाटत होतं. पण मी त्याला म्हटलं ते नुकसान नाही, ते फायदाच आहे. फक्त देशाचं नुकसान आहे की आपण कागद वाया घालवतोय, पण त्याला आपल्याला शिस्त लावण्यासाठी काही कागद वाया गेले तर चालतील. नंतर त्याने स्वतःमध्ये बदल करून घेतला. तर असा बदल पालकांच्या इच्छेप्रमाणे मुलांनी पण केला पाहिजे आणि पालकांनी त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे. आता त्याने 300 पिक्चर पाहिलं म्हणजे मग मी एकदम भडकलो वगैरे नाही. मी त्याला समजावून सांगितलं की बेटा तू असं करतोय चुकीचं आहे. त्याने मला उत्तर असं दिलं तर मी त्याला काय बोललो मी ठीक आहे. तर असा हा टी व्हीचा जो किंवा आता टी व्हीपेक्षाही घातक आता हा मीडिया आहे, त्याचा आचारसंहिता लावून आपण त्याचा वापर घरात केला पाहिजे आणि आपल्या मुलांनी केला पाहिजे. बरोबर. आयुष्य सुंदर आणि सरळ व्हावं असं वाटत असेल तर टी व्ही उलटा केला पाहिजे. मगाशी फक्त एक छोटासा प्रश्न देतो, छोटंसं उत्तर अपेक्षित आहे त्याला. अनेक पालकांना एक प्रश्न असेल आता की मुलांच्या आवडी नेमक्या कशा निवडाव्यात, समजून घ्याव्यात आपण, किंवा त्यांचा इंटरेस्ट कुठे आहे हे तुम्ही कसं काय ओळखलं, आणि IIT मध्ये करिअर करायचं आहे त्या IIT ची निवड कशी केली, त्याच्यासाठी काही टेस्ट वगैरे तुम्ही केल्या होत्या का? आता ते करतात, बरेच जण टेस्ट करतात वेगवेगळ्या, तसं काही तुम्ही केलं होतं का? नाही, ॲप्टिट्यूड ॲटिट्यूड टेस्ट असतात. तर असल्या टेस्ट काही आम्ही त्यावेळेस केल्या नाहीत. हां, म्हणजे आता ते तसंच म्हणतायत की कमतरता पैशांची होती. आम्ही त्याचा विचार कधी केला नाही. फक्त मुलांनी अभ्यास करावं, पुढे चालत जावं, असं करत करत सुकन्या जेव्हा 10वीला पोचली, मग 10वीत तिला काय करायचं आहे आता पुढे, मग इंजिनियर की डॉक्टर हे 2 पर्याय होते. ती टॉपर होती समजा. मग तिचं म्हणणं होतं मला इंजिनिअरिंग क्षेत्राकडे जायचं आहे. मग तेव्हा मात्र आम्ही असं ठरवलं की आपण केव्हाही प्रयत्न करताना कुठलंही क्षेत्र निवडलं तर मुलाने आपल्या टॉपरचं क्षेत्र निवडावं. मग इंजिनिअरिंगमधलं टॉपर काय तर IIT इन्स्टिट्यूट. म्हणून मग IIT इन्स्टिट्यूटमध्ये जाण्यासाठी तयारी करावी असं आम्ही तेव्हा ठरवलं. पण जेव्हा सुकन्या असेल किंवा अंकित असेल, अंकितच्या वेळेसही तेच झालं की अंकित सुकन्या 10वी नंतर गेल्यावर अंकित तेव्हा इकडे तिच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होता, तो 9वीत होता, ती 11वीत तयारी करत होती. आणि मग आम्हाला वाटत होतं की अंकित खूप चांगलं बोलतो, तो पेशंटला अर्धाधिक त्याच्यानेच बरा करेल आणि तो मेडिकलकडे यशस्वी होऊ शकतो. पण अंकितने त्यावेळेस सांगितलं मला बायोलॉजी आवडत नाही. कदाचित वातावरणाचा परिणाम असेल, सुकन्या तिकडे होती, तीच चर्चा चालायची, म्हणून मग त्याने पण निवडलं की मी इंजिनिअरिंगकडेच जाणार आणि IITची तयारी करणार. पण त्यावेळेस सुद्धा आम्ही दोघांना पाठवताना हे नक्की मनामध्ये पक्क ठरवलं होतं, मुलांच्याही मनात ठसवलेलं होतं की तुम्ही जातायत तिथं तयारी करायला, पण IITला सिलेक्शन होईलच असं नाही. म्हणजे आपण पूर्ण प्रयत्न करायचे. सिलेक्शन नाही झालं तरी काही बिघडत नाही. फक्त तुम्हाला जसं आम्ही त्यावेळेस इथं मार्गदर्शन अवेलेबल नव्हतं, म्हणून मग आम्हाला पुण्याला पाठवावं लागलं. मग आम्ही तुम्हाला पुण्याला पाठवतो, जसं पाठवलं तसं परत आलं पाहिजे. म्हणजे जे संस्कार तुमच्यावर आतापर्यंत झाले, जसे तुम्ही वागत आहात तसेच तुम्ही असले पाहिजे. दुसरे कोणतेही मोह यायला नकोत, मोहामध्ये बळी पडायला नकोत मुलं, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आम्ही मुलांना लहानपणापासून त्यांचं करिअर पाथ निवडताना पण हेच ठसवलेलं आहे की तुम्हाला चांगलं माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. आणि म्हणून क्षेत्र निवडताना असं काही नाही आहे की IITच एखाद्याने अगदी त्याला आर्ट्सकडे ओढा आहे, मग आर्ट्समध्ये पण खूप चांगलं करिअर करता येतं, फक्त त्यामध्ये टॉपचं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा टॉपर असेल विद्यार्थी तर कॉम्पिटिशन खूप कमी पर्सेंटची असते. म्हणून क्षेत्र असं निवडायचं की जिथं मी टॉपर असणार आहे. जवळपास 640 पेक्षा जास्त करिअरच्या वेगवेगळ्या वाटा आहेत, तो आणखी वेगळा विषय होईल. मला आणखी एक प्रश्न असा विचारावा असं वाटतं. मगाशी प्रथमेशशी अंकितचं बोलणं चाललेलं होतं आणि त्याच्या आईने हळूच विचारलं, आई असते प्रत्येकामध्ये, की तिथे जेवण बरं मिळतं ना. तर जेव्हा सुकन्या पुण्याला जात होती त्यावेळेस फार लहान 10वीतली मुलगी, 10वी जेमतेम पास झालेली, तुमच्या काय भावना होत्या, नेमकं काय वाटत होतं आणि त्यावर तुम्ही त्या काळजीवर कशी मात केली? पुन्हा आई तर प्रत्येकातली आईच असते शेवटी. ती शिकलेली असेल, अशिक्षित असेल, बाहेर वावरणारी असेल, गृहिणी असेल.
आईमधल्या भावना त्याच असतात. तिला मुलांची काळजी असते पहिल्यांदा खाण्याची. म्हणजे आता अंकित आलाय, तो नुकताच युरोपमधून आला आणि सुकन्या आली तर ती म्हणते आता मस्त चालू असेल तर तुला रोज काहीतरी. म्हणजे किती झालं तरी आईला ते खाण्यावरनंच तिला प्रेम व्यक्त करावं असं वाटत असतं. पण जेव्हा सुकन्याला आम्ही पाठवलं बाहेर, खाण्याचे हाल तर बाहेर असतातच. मग सुकन्या, अंकितचं असं तर पटकन अडॉप्ट करतो सगळं, पण सुकन्या थोडी म्हणजे म्हणता येईल की ती निवडक आहे, असं सगळं काही निवडक लागतं तिला. आणि मग ती कंप्लेंट्स करायची खाण्याच्या बाबतीत, काय वेळ त्या काकूंनी काय दिलं, काय असं तसं. तिला फक्त तेव्हा वाईट तर वाटायचं, पण फक्त एकच. आणि तिचे पप्पा तर एकदम स्ट्रिक्ट, म्हणजे आम्ही तर असं खायचं तुला तरी चांगलं येतं तर बाबांना कधी दिसत त्यांना. तर मी पण बाहेरच इंजिनिअरिंग केलेलं होतं, मग त्यामुळे ते तसंच सांगायचे. म्हणजे आमच्या पोटात जे काही होते भाव ते पोटातच ठेवावे लागत होते. त्यांना असं सांगायला लागत होतं, बेटा आपण खाण्यासाठी गेलेलो नाहीये, आपण तिथं अभ्यासासाठी गेलेलो आहोत. 2 वर्ष जर काढलेत आपण चांगले तर मात्र पुढचं आयुष्य खूप चांगलं सुखावं असणार आहे, खूप काही तुम्ही चांगलं करू शकणार आहे. याला जोडूनच एक प्रश्न माझा. माझाही मुलगा यावर्षी 10वीला होता, त्याला 93% मार्क्स मिळाले आणि या परिवाराच्याच मार्गदर्शनाने मी माझ्या मुलाला पुण्याला शिकायला ठेवलं आहे. पण एक पालक म्हणून मला असं जाणवतं आहे की सुरुवात आहे त्याची आणि तो रडतो संध्याकाळी. तो फोन करतो, होमसिक झालेला आहे आणि त्याला आमची फार आठवण येते. मग अशा परिस्थितीमध्ये नवीन आहे, 10वी नुकताच उत्तीर्ण झालेला मुलगा आहे आणि त्याला घरच्या कधीच, म्हणजे माझं गाव कुसुंबा आहे तर इथून तो कुसुंब्याला सुद्धा एकटा गेला नाही. मग अशा परिस्थितीत तो जर संध्याकाळी रडत असेल, आमची आठवण काढत असेल आणि प्रत्येक शनिवार रविवारी घरी यायचं म्हणत असेल, तर पालक म्हणून आम्ही त्याला कसं समजवलं पाहिजे? म्हणजे आपण सुकन्या आणि अंकितला कसं मार्गदर्शन केलं? प्रश्न तसा फार कठीण आहे, कारण की होमसिक होणं हे एक आजाराचंच लक्षण आहे सुद्धा एक मुलांमध्ये, आणि ती पालकांची चूक आहे की त्यांनी आत्तापर्यंत त्याला एकटं कुठे सोडलं नाही. तर हे असं कधी कोणी करू नका. पण आता त्याच्यासाठी खरं तर आपल्याला सविस्तर चर्चा करावी लागेल. या व्यासपीठावर ते चर्चा आपल्याला करता येणार नाही, परंतु जर खरोखर पालक या नात्याने जर मला या ठिकाणी बोलायचं असेल तर मी सांगेल तुम्ही त्याला ताबडतोब घरी घेऊन या किंवा वळणींना तिथे शिफ्ट करा. हे 2च पर्याय आहेत. नाहीतर त्याचं म्हणजे एज्युकेशनल नुकसान होईल, परंतु बौद्धिकदृष्ट्याही तो खचून जाईल आणि एकदा जर तो खचला तर त्याला आपल्याला वरती आणणं फार कठीण असतं. त्यासाठी त्याला तिथे अडचणी काय आहेत, मग त्याला समजत नाही का, क्लासमध्ये त्याला इंटरेस्ट येत नाही का, ह्या सगळ्या गोष्टी आपण विचारल्या पाहिजे. जेवणाची अडचण असेल तर ती पण आपण सॉल्व्ह करू शकतो, परंतु फक्त त्याला आईवडिलांचीच आठवण येते आणि तिथे व्यवस्थित समजतं, शिक्षकांचा काही प्रॉब्लेम नाही आहे किंवा सगळं त्याला समजत असताना फक्त होमसिकमुळे तो प्रॉब्लेममध्ये आला असेल तर काही दिवस वहिनींनी तिथे स्वतंत्र एखादी रूम घ्यावी किंवा फ्लॅट घ्यावा आणि तिथे शिफ्ट करून घ्यावं असं मला मनापासून वाटतं. तीच अडचण आहे. शिकवलेलं समजतंय, जेवणही बरं आहे, राहायची सगळी व्यवस्था उत्तम आहे, फक्त आई वडिलांना सोडलेलं नसल्यामुळे आई वडिलांची आठवण येते. कधी कधी असंही होतं की मुलांच्या अगोदर आईच पॅनिक होते का, हाही एक प्रश्न आहे. म्हणजे काय होतं ना की आपण प्रश्न काय विचारतो, बेटा तुला करमतं ना, बेटा तुला माझी आठवण येते, असं कधीही विचारायचं नाहीये. अहो ते खूप लहान मूल असतं, छोटे असतात, ते आपल्याला पहिल्यांदा जेव्हा सोडून जातात ना त्यांच्या मनात अनेक भावना असतात. आईची छत्रछाया, वडिलांची छत्रछाया काय असते ते लहान मुलंच समजू शकतं. आणि मग म्हणून आपल्या मनातल्या भावना आपण आतच ठेवल्या पाहिजेत. आपण मुलांना हा प्रश्न कधी विचारू नका, बेटा तुला करमतं का, आणि मला करमत नाही मला तुझी आठवण येते असं आपण म्हणतोय का. म्हणजे सुरुवात ती न करता वेगळ्या काहीतरी चर्चा आपण फोनवर जर केल्यात, आपल्या इकडचे काही किस्से सांगितलेत, अभ्यासाचं जास्त विचारायचं नाही. म्हणजे पुन्हा सरांच्या परवानगीने मी मध्येच काहीतरी सांगते की जेव्हा पालक येतात त्यावेळेस ते म्हणतात की हा माझं काही ऐकत नाही, अभ्यासच करत नाही, असं तसं. मग मी सगळं ऐकल्यानंतर आम्ही असं म्हणतो की तुम्ही तुमच्या मुलांशी जेव्हा बोलतात, खरं तर मूल शाळेत जास्त वेळ असतं
क्लासमध्ये असतं आणखी पुन्हा घरी फारच कमी वेळ असतो त्याच्याजवळ, बाकीचा वेळ झोपेत जातो. एक 4-5 तासाचा अवधी असतो की आपण त्यांच्या सोबत असतो, तेव्हा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधताना अभ्यासाव्यतिरिक्त काही बोलतात का, हे प्रत्येक आईनं परीक्षण करण्यासारखं आहे. आजचं असंच चित्र झालेलं आहे की आई फक्त काय विचारते, क्लासमध्ये काय झालं, उद्या काय विचारणार आहेत, तुला किती मार्क्स मिळाले, तुझ्या मित्राला किती मिळाले, आणि मग तुला असे कमी का मिळालेत. पोरगं वैतागून जातं. नको ती चर्चा, नको ते बोलणं, असं म्हणून पोरगं आईचं ऐकेन असं होऊन जातं. अहो, अभ्यास त्याला पण करायचा आहे, विद्यार्थी दशा आहे, शाळेत अभ्यास आहे, क्लासमध्ये अभ्यास आहे, होमवर्क आहे, खूप काही जबाबदाऱ्या आहेत पोरांवर, खूप कॉम्पिटिशन झालेली आहे, नको ते ओझं आहे त्या मुलांवर. त्याला प्रेमाची छाया हवी आहे, त्याला प्रेमाचे 2 शब्द हवे आहेत. आणि म्हणून आपण हा विचार केला पाहिजे की अभ्यासाव्यतिरिक्त एक आई म्हणून मी त्याच्याशी काय चर्चा करते. बरोबर. खरं तर संगीताताईंचं PhD कशात झालं मला माहिती नाही, पण ते बहुधा पॅरेंटिंग आणि मुलांच्यावर झालं असावं इतपत अत्यंत अचूक उत्तर त्या देतात. खरं तर तोही एक प्रश्न मगाशी मला विचारायचा होता की हे सगळं मुलांना शिकवत असताना, म्हणजे काल सर बोलताना बोललेत की आमच्या घरी म्हणजे मुलांना आवड कशी निर्माण झाली, तर आमच्या घरी ॲट अ टाइम सगळेजण अभ्यास करत असायचे. सुकन्या, अंकित, सर आणि मॅडम. लग्नानंतर त्यांचं शिक्षण झालं आहे. थोडंसं पुढे जातोय. बदल्या काळात तिला रूम बदलायची होती सुकन्याला, त्यावेळेस तुम्ही केलेलं मार्गदर्शन थोडं आपण थोडक्यामध्ये पुढे घेऊयात. पुण्यामधला आता 2 वर्षांचा काळ सुकन्याचा आणि अंकितचा, तिथे केलेलं स्ट्रगल, त्या संदर्भात आपण थोडंसं सांगावं. स्ट्रगल सुकन्यामध्ये सांगितलं तिचं, तिने खूप मेहनत घेतली, प्रवासात मेहनत घेतली. एकच किस्सा सांगतो. ती त्यांच्या क्लासमध्ये 2 मुली होत्या, त्याच्यातली एक मुलगी पुण्यातली होती आणि सुकन्या होती. तर तिला रात्रीचा जो तिचा क्लास होता त्याच्यासाठी आम्हाला व्हॅन लावावी लागली. म्हणजे स्पेशल एक व्हॅन होती, तिच्यात 2-3 मुलं आणि सुकन्या असे तिघं जायचे. त्या दिवशी पुण्यामध्ये ढगफुटी झाली. तर ढगफुटी झाली तर गाडी पुढे जायना, म्हणजे तो यांना सोडून गेलेला होता, आता परत येऊ शकत नव्हता, त्याची गाडी बंद पडली. त्याने दुसरी गाडी आणली. दुसरी गाडी आणल्यानंतर तीही पाण्यात बंद पडली. यांनी ढकलत त्या गाडीला पुढे नेलं, तरी ती गाडी पुढे जाईना. शेवटी सुकन्याचं एक ओळखीचे तिथे तिच्या वर्गातलाच मुलगा होता क्लासमधला, त्यांच्या वडिलांना फोन लावला आणि मग त्यांचं जाणवं म्हणून तिचं नाव होतं, त्यांच्याकडे फोन लावला आणि तिथे तिला थांबावं लागलं. ती घरी पण जाऊ शकली नाही. त्यावेळेस आमच्या मनावर आणि आम्हाला काय यातना झाल्या असतील ते आम्ही सांगू शकत नाही, परंतु सुकन्याने कधीही त्या बाबतीत रडली नाही किंवा तिने सांगितलं नाही. नंतर जेव्हा ती 10वीतून म्हणजे आम्ही तिला तिथे सोडून आलो, संगीताचं कॉलेज होतं म्हणून तिला सोडलं आणि तिथे आम्हाला रूम भेटत नव्हती. आम्ही हॉस्टेलचं खूप सर्चिंग केलं, परंतु आम्हाला चांगलं कशी आले नाही, कारण की ते फोन ते उचलू शकत नाही. तर त्यांना SMS टाकून द्या तुम्ही की बा मी थोड्या वेळाने एक कार्यक्रम लांबल्यामुळे अर्ध्या तासाने, आणि कारण की आईवडील खूप चिंतित असतात. मी काही वेळा अंकितला या विषयावरून रागवला पण की तो एका कार्यक्रमात फारला होता, तो कुठेतरी गेला कुठेतरी, आणि त्याने त्या दिवशी पूर्ण दिवसभर कॉल केला आणि अशी कुठेतरी बातमी आली किंवा बॉम्बस्फोट झाले, तर त्यावेळेस खूप चिंतित असतात आईवडील किंवा पाऊस खूप आला, तर त्यावेळेस मुलांनी ताबडतोब SMS टाकले पाहिजे. आताही तुम्ही SMS टाकून द्या की थोडा अर्धा तासा मला अजून उशीर होणार आहे. सुकन्याचा हा जो सरांनी प्रश्न विचारला होता की काय काय तिने फेस केलं, तर तिला रूम बदलायची होती. तर तिने 10वीत असताना स्वतःची रूम, म्हणजे जे आता संगीताने सांगितलं होतं पेरिंगेशकडे जाताना तिने ती रूम शोधली आणि स्वतः तिने तिचं सामान शिफ्ट केला. संगीताला वाटत होतं की मी जावं, परंतु काही अडचणीमुळे मी पण जाऊ शकलो नाही, संगीताही जाऊ शकलो नाही. आणि दुसरा विषय होता की भाडं लागतं. पुण्यात प्रत्येक वेळेस जाणं आपल्याला शक्य नाही, 500 रुपये लागून जातात. तर ते शक्य नसल्यामुळे मी तिला म्हटलं बेटा तू स्पेशल रिक्षा कर, त्या रिक्षामध्ये डायरेक्ट बस, सामान टाकून त्याला सांगू नको तुला कुठे जायचं. बसल्यानंतर थोडं पुढे गेल्यावर त्याला सांगायचं की मला इथे जायचं आहे. ती बरोबर गेली, तिने सामान शिफ्ट केला आणि तिने त्या अडचणींवर मात केली. नंतर रामचंद्र सरांनी एक प्रश्न विचारला की मध्यंतरी की मुलांचं IIT मध्ये खूप अप अँड डाऊन होतं. ते साहजिक आहे, कारण कॉम्पिटिशन इतकी जबरदस्त आहे आणि
आपल्या विचारांच्या पलीकडे, ते परीक्षेचं जे स्वरूप आहे आपल्या विचारांच्या पलीकडे आहे. जे अभ्यास करतात, मी तर म्हणतो मुलं सिलेक्ट झाले नाही त्याचं वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. त्याने 2 वर्ष जर तो त्या अभ्यासात टिकला तर मी म्हणतो तुमचे सगळे पैसे वसूल झाले, इन्व्हेस्ट झाले आणि त्या मुलाला जीवनभर ते उपयुक्त पडणार आहे असं ते गायडन्स असतं. तर त्याला घाबरून जाण्याचं काही कारण नाही. अप अँड डाऊन होणार आहे. फक्त त्या मुलाला हे समजलं पाहिजे की आपण कुठे कमी पडतो आहोत आणि तो त्याने तिथे फोकस करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि अभ्यासाचा टाईम वाढवून आपला झोपेचा टाईम कमी कसा करता येईल या संदर्भात त्यांनी तिथे लक्ष दिलं पाहिजे. कारण की आपल्याकडे रोज 24 तास आहे. 24 तासात तुमचे क्लासचा वेळ जाईल, कॉलेजचा वेळ जाईल, झोपण्याचा वेळ जाईल. तर बाकीचा वेळ आपण कसं वाचवू शकतो? मग तुम्ही आंघोळीचा वेळ वाचवू शकतात. 2-3 दिवस आंघोळ केली तरी काही फरक पडत नाही. आंघोळीच्या गोळ्या मिळतात, गोळ्या घेऊन टाकायच्या, असं तुम्हाला वागता येईल. आणि घरी जाण्याचे हे लासेस आहेत. कारण की आई प्रत्येक वेळेस तुम्हाला विचार तिच्या टायमानुसार तू जेवला का, नाश्ता केला का, आंघोळ केली का, हे सगळं घरी टायमावर करावं लागतं. तुम्ही बाहेर राहत असताना ही एक वेगळी मजा आहे. पण तुम्ही तिथे अभ्यास केला पाहिजे. ज्या कामासाठी तुम्ही गेला आहात ते काम तुम्ही तिथे केलं पाहिजे असं मला वाटतं. सरांनी जे विचारलं की दोघांना काही अडचणी आल्या असतील वगैरे तयारी करताना, अभ्यासाच्या अडचणी तर त्यांनाच माहीत. जसं यांनी सांगितलं की ती तयारी वेगळीच आहे. त्या संदर्भात मी सायन्सची टीचर नाही, मला म्हणजे सायन्स माझं 10th पर्यंतच, मी कॉमर्सची आहे. त्या बाबतीत तर मी कधी मार्गदर्शन करू शकली नाही. पण मग काही घटना ज्या घडल्या आणि त्यासाठी आईवडील जे विचलित होतात, तर अंकितच्या बाबतीत एक गोष्ट मला शेअर करावीशी वाटते. म्हणजे तो दिवस मला अजूनही आठवतो की रात्री आम्ही एक आमचे जे सर आहेत CA सर, त्यांच्या मुलीचं ती CA झाली म्हणून सेरेमनी होतं त्याच्यासाठी आणि तिथं आम्ही गेलेलो होतो आणि तिथं चर्चा वेगळीच सुरू होती की एका सरांची मुलगी गेलेली पुण्याला, तर तिथं काहीतरी बॉम्बस्फोट झालेत वगैरे असं काही चर्चा होती. मग मी अंकितला, मला थोडंसं आठवलं की संध्याकाळी मी त्याला क्लासमधून तो जेव्हा आला, तो क्लासला जायचा FC रोडला आणि त्यावेळेस काहीतरी त्याचं सायकलचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला होता, नाहीतर तो सायकलवर प्रवास करायचा आणि मग त्या FC रोडपासून गोंडा रोडपर्यंत खूप लांबचं अंतर पायी चालून मग तो बालगंधर्वला येऊन बस पकडायचा रात्रीची. आणि मग त्यावेळेस मी त्याच्याशी फोनवर बोलत असताना आमचं सारखं कम्युनिकेशन असायचं. पोरगं घरी जाईपर्यंत मलाही चिंता नसायची सर. मी पण एक आईच होती, असं नाही की मी फार कठोर होती. मग त्याच्याशी बोलता म्हणे अगं रिक्षाच मिळत नाहीये, थांब म्हणे एक रिक्षावाला दिसतो, मी बोलतो आणि त्याने फोन कट केला. मग आमचं कम्युनिकेशन झालं नाही. मला वाटलं रिक्षा मिळाली, पोरगं घरी गेलं असेल, मी कार्यक्रमात होती, चर्चा चालू, पुण्याला बॉम्बस्फोट झालेत. मी त्याला लगेच फोन केला, अरे बेटा असं ऐकायला मिळतंय की बॉम्बस्फोट झालेत. अगं काही पण म्हणे, इथं काय म्हणे काही पण बातम्या तयार करतात म्हणे, सगळं खोटं असतं आणि मीडियामध्ये काहीतरी रंगवलं जातं असं त्याने मला तिथं सांगितलं. कारण अगोदर त्याने विचारून घेतलं होतं मग कुठे. मग कार्यक्रमात म्हटल्यानंतर काहीच सांगितलं नाही. मग मी बिनधास्त सकाळी कॉलेजला गेली, पेपर वाचायला वेळ नव्हता. 11:30 माझं लेक्चर संपल्यावर घरी आली, दारात पेपर पडलेला आणि तिथं लिहिलेलं होतं की पुण्यामध्ये 60 ठिकाणी बॉम्बस्फोट झालेत. आणि मग मी वाचत होती, पहिल्यांदा ती बातमी हातात घेतली आणि वाचली. माझ्या डोळ्यांसमोर पट उभा राहिला. वेळ तीच होती, माझं पोरगं जेव्हा बालगंधर्वला होतं आणि बॉम्बस्फोटाची ठिकाणं पण तीच होती जिथं जिथं बॉम्बस्फोट झालेले होते. मला रडू कोसळलं त्यावेळेस. आणि त्यावेळेस मी यांना फोन केला, अंकितला फोन केला, तो प्रॅक्टिकलला होता. जेव्हा त्याच्याशी चर्चा केली तेव्हा कळलं की अंकित आणि ते आले, सगळं सुमसाम होतं, कोणतीही गाडी दिसत नव्हती, रिक्षावाले रिक्षामध्ये बसवत नव्हते पोरांना. हे 3 मुलं होते जळगावचे आणि त्या रिक्षावाल्याने फक्त एवढं सांगितलं बॉम्बस्फोट झालेले आहेत, निघा इथून. ते म्हणतात आम्ही जिथं पोचलो तिथं बॉम्बस्फोट झालेला होता आणि मग नंतर आम्ही पोचलो. आणि पोरं तिथं पोलीस त्यांना लाठीने हाकलत पण होते, पळत ते गेले होते तिथून. तो डोळ्यांसमोर जेव्हा पट उभा राहतो आजही कठीण वाटतं ते काय झालं असतं. पण मला वाटतं की हे सगळं जे चांगलं झालं त्यामागे आपल्यासारख्या सगळ्यांच्या शुभेच्छा, सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला कामाला आले आणि म्हणून कोणतंही वाईट न घडता, घटित न घडता चांगलं घडू शकलं. मी त्यासाठी सगळ्या समाजाचे आभार मानते.
मला आणखी एक वेगळेपण जाणवतं की तो निर्णयक्षम आहे. तशा परिस्थितीमध्ये त्याने जे धाडस केलं, तुम्हाला कळू दिलं नाही, स्वतः सावरलं, हा जो बॅलन्स आहे ना, हा आपण आपल्या मुलांसाठी बँकेमध्ये जो बॅलन्स ठेवतो त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे असं मला वाटतं, आणि ते अंकितमध्ये जाणवलं. शेवटचे 2-3च प्रश्न आहेत. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ह्यांच्या यशामध्ये शाळेची आणि शिक्षकांची नेमकी काय भूमिका आहे, आणि पालकांचं शिक्षकांची कशा पद्धतीचं नातं असलं पाहिजे, ते तुम्ही कसं जोपासलं? खूप छान प्रश्न आहे सर. आणि मी एक शिक्षक आहे म्हणून मग असेलही कदाचित, पण मला शिक्षकांबद्दल अगोदरपासून अभिमान आहे. माझेही शिक्षक असतील. मुलांच्या यशामध्ये सगळ्यात जास्त वाटा त्यांच्या शिक्षकांचा आणि त्यांच्या शाळेचा आहे. म्हणजे मराठी माध्यमातली मुलं आज भारतातल्या सर्वोच्च संस्थेमध्ये पोहोचत आहेत. फक्त सुकन्या अंकित नाही, असे अनेक जळगावातले अजून काही उदाहरणं आहेत की मराठी माध्यमातून ते IIT IIM पर्यंत पोहोचलेले आहेत, आणि त्यामध्ये शिक्षकांचा वाटा खूप मोठा आहे. फक्त एवढंच की आमच्या मुलांबद्दल आम्ही इथं जास्त सांगू शकतो तुम्हाला. तर हे दोघंही जण यांना वेगळा असा शाळेचा क्लास 10th पर्यंत नव्हता, 10वी पर्यंत नाही. शाळेच्या शिकवण्यावरच ही मुलं एवढी डेव्हलप झालेली आहेत. एवढंच नाही तर ते मुलं आज सुद्धा त्यांच्या 4थीतल्या प्रायमरी शिक्षक जे आहेत, इथं आल्यानंतर त्या प्रायमरी शिक्षकांना भेटायला जातात. एवढा आदर त्यांच्या मनात आहे, कारण त्या शिक्षकांनी त्यांना घडवलेलं आहे तसं. आणि मुळात आम्हालाही असं वाटतं की पालकांनी यामध्ये मोठी भूमिका पालकांची असते की शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं हे खूप चांगलं असलं पाहिजे. जर विद्यार्थ्यामध्ये शिक्षकाप्रती आदर असेल, श्रद्धा असेल, तरच तो त्या शिक्षकाने शिकवलेलं ग्रहण करू शकतो. नाहीतर कितीही उच्च दर्जाचा शिक्षक असेल, श्रद्धा नसेल तर ती वेवलेन जुळत नाही, आणि मग नंतर सगळा बट्ट्याबोळ होतो. मग काय तर त्या शिक्षकाला शिकवता येत नाही. आपण जास्त दोष शिक्षकांना देतो. त्यापेक्षा आपल्या मुलामधल्या कमतरता जर आपण शोधल्या तर अधिक चांगलं होईल. म्हणजे आता अंकित जे बोलतो आहे, सरांनी सांगितलं की तो अगोदर लाजरा बुजरा होता वगैरे, जास्त तो पुढे येत नव्हता. कारण कसं होतं की अंकित पण मेरिटचा विद्यार्थी जरी असला, सुकन्या सर्व विषय सर्व तुकड्यांमधून त्याने सांगितल्याप्रमाणे कायम प्रथम, त्याचं तसं नाही, मात्र व्यवस्थित प्रवास सुरू होता. पण तो जे बोलतोय आज, जे घडलं आहे, एवढी पुस्तकं वाचतोय, त्याची वाचनाची शैली, नंतर पुन्हा त्याची वक्तृत्व शैली डेव्हलप झाली आहे त्याच्या शिक्षकांमुळे. सर आहेत रामचंद्र पाटील सर, CK चव्हाण सर, पानपाटील सर, म्हणजे तो पटापट नावं घेतो. त्याच्याशी जर तुम्ही चर्चा कराल ना, तर शिक्षकांप्रती अतिशय आदर आहे. कारण त्यांच्याकडनं त्याने अभ्यासच नाही घेतलेला या मुलांनी, तर चांगल्या सवयी घेतल्या आहेत, चांगले संस्कार घेतलेले आहेत. आणि म्हणून शाळेचा वाटा निश्चितच 80% आहे. कारण एक आहे की आपण सुद्धा आपले शालेय जीवनातले शिक्षक आपल्याला पटकन आठवतात, महाविद्यालयीन शिक्षक आठवणं कठीण जातं. आणि आपला प्रवास जो घडतो त्यामध्ये ती जी शाळेतली शिदोरी असते संस्कारांची, तीच पुढे आपल्याला यशापर्यंत पोचवत असते. बरोबर. शेवटचे 1-2 प्रश्न विचारतोय सर, एखाद दुसरा विचारतील, आणि तुमच्यापैकी काही जणांना प्रश्न विचारायचे असतील तर ते आपण विचारू शकणार आहात. शेवटचे 2 प्रश्न मी सोबतच विचारतो, दोघांना आहेत ते. सुकन्या आणि अंकितसाठी बाबा म्हणून सर कसे आहेत तुम्ही जवळून पाहिलंय, आणि आई म्हणून तुम्हाला काय विशेष वाटतं? हे 2 प्रश्न आहेत. तसं पाहता मग ते स्वतःच सांगतात की सर्कस असते वा कोणती पण, कुटुंब सुद्धा एक सर्कस आहे. त्यामध्ये सगळ्यांना मार्गाला लावण्यासाठी हंटर लागतो, आणि त्या हंटर बजावण्याची भूमिका त्यांच्याकडे. पण एक आहे की ते नेहमीच असं मुलांच्या ह्याच्यात आपण जे शब्द वापरू शकतो की लुडबुड नाही करत. लहानपणापासून होतं त्यांचं की तुम्ही काय ते करायचं ते करा. त्यांचा योग्य तो धाक मुलांना होता. म्हणजे एवढं मला सफिशियंट असायचं की मुलं ऐकत नसले की त्यांना सांगायचं थांब जरा, संध्याकाळी पप्पा आले की सांगते. एवढा धाक त्यांचा कायम आहे. आणि लहानपणी मात्र प्रत्येक मुलांना मारावं लागतं, त्यांना रागवावं लागतं. हे यांना दोघांना पण आम्ही केलेलं आहे. पण हे मडकं जे असतं ना,
ते प्रायमरी शाळेपर्यंत किती आपल्याला त्याला ठोकायचंय टाकायचंय ते करून घ्यायचं. नंतर मात्र मुलांशी मैत्री केली पाहिजे. मग मी अनुभवते त्यांना की मी लहानपणी मुलं असताना मी बघितलं होतं की खूप स्ट्रिक्ट असलेले ते आता मात्र त्यांचे उत्तम मित्र झालेले आहेत. खूप चांगल्या प्रकारे मुलांना अडचणीतून मार्ग काढण्यासाठी ते मदत करत असतात. त्यांची त्रयस्थाची भूमिका असते, पण जेव्हा केव्हा गरज भासेल त्यावेळेस ते आश्वासक आधार प्रत्येक वेळी देत असतात. सर, तुम्ही गंभीर प्रश्न विचारला आहे. खरं म्हणजे संगीताचा मी आधीच सांगितलं की तिचा फार मोठा वाटा आहे. मी तिला जवळून बघतो आणि ती फॉलोअपमध्ये फार पक्की आहे. अकाउंटची विद्यार्थिनी आहे, हिशोब पक्का असतो. मला माहीत नसतं माझा पगार झाला का नाही झाला, पण तिला माहीत असतं कारण मी हे समज पाठवून देतो तिला. म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या, म्हणजे शिक्षणाची जबाबदारी, आर्थिक जबाबदारी. मी जळगावला जेव्हापासून आलो त्या दिवसापासून मी घरची म्हणजे जळगावची जबाबदारी कुठलीच घेत नाही. मी फक्त माझ्या कंपनीचं काम आणि पूर्वी आमच्या घरची हडसनची जबाबदारी मी सांभाळायचो. संगीता इथली जबाबदारी सांभाळायची. तर संगीताने घर, मुलं आणि मी त्यानंतर नवरा पण सांभाळला. म्हणजे अगदी मला शिकायला तिने, मी डिप्लोमा केला होता इंजिनियर म्हणून, मी कंपनीत होतो. पण एवढा माझ्या व्यस्त शेड्यूलमध्ये तिने मला सांगितलं की तुम्ही कॉमर्स करा, मग तुम्हाला असा फायदा होईल, मग तुम्ही MBA करा. म्हणजे हळूहळू तिने मला शिक्षण करायला सुद्धा भाग पाडलं. आणि मी मगाशी म्हटलं की एक वेळ अशी होती की आम्ही घरातले 4 मेंबर परीक्षा द्यायला जायचो. आणि हे करत असताना आपल्याकडे येणारे पाहुणे, मित्रपरिवार याला तिने बॅलन्स केलं. मात्र तिने मुलांच्या परीक्षा किंवा मुलांचं ज्यावेळेस संगोपन करत होतो त्यावेळेस तिने जास्त नातेवाईकांना जवळ केलं नाही असं मला नेहमी वाटत असतं. म्हणजे जवळ केलं नाही इन द सेन्स किंवा मुक्काम करावा, खूप आग्रह केला हवा, आले पाहुणे त्यांचा पाहुणचार झाला ती जाऊ शकतात इथपर्यंत. म्हणजे स्पष्ट सांगायचं झालं तर जेव्हा आम्ही प्रत्येकाला सांगतो की ती कुटुंबात प्रत्येकाने भूमिका निभावली पाहिजे. आपल्याकडे खूप लग्न असतात, प्रत्येक लग्न जवळचं असतं, लग्नाला जाऊसं वाटतं, परंतु त्यावेळेस लग्नसुद्धा आम्ही टाळून दिले जेणेकरून मुलांना वेळ देता आला पाहिजे, त्यांच्या अभ्यासात आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी संगीताने केल्या. त्यामुळे आज आम्ही जे काही यशाचं शिखर गाठायला सुरुवात केली आहे किंवा 2 पावलं जे आम्ही पुढे निघतो आहोत त्याच्यात तिचं फार मोठं योगदान आहे. एक प्रश्न असा आहे की एवढं चांगलं यश मिळाल्यानंतर मुलांच्या डोक्यात हवा शिरते सर. पण म्हणजे ते 10वी जरी परीक्षा दिली तरी मुलं अशी कटिंग करतात वगैरे वगैरे, कपडे त्यांचे बदलतात, त्यांचं वागणं बोलणं बदलतं. पण आम्ही या दोघांना असंच पाहतोय आधीपासूनच. आणि सुकन्याचं तर आमच्या सगळ्या नातेवाईकांमध्ये कौतुक असं आहे की ही मुलगी, हिला कधी वाटलं नसेल का ही IIT मध्ये सुद्धा मुलं असे झिपरे असतात, म्हणजे मोठे केस वगैरे वाढवतात. मुलींचं ती त्यांच्याही वेगवेगळ्या स्टाईल्स असतात, जीन्स टॉप वगैरे असं खूप आम्ही बघतो. म्हणजे TV वर, मीडियावर, सिनेमात जे दाखवले जातात असे IITचे इंजिनिअरिंगची मुलं. पण इतके साधे आणि संस्कारी कसे काय राहू शकतात मुलं, आणि त्यांची मानसिकता ठेवण्यामध्ये पालक म्हणून आपली नेमकी भूमिका काय? खरं म्हणजे मी ज्या कंपनीत काम करतोय त्या आमच्या कंपनीमध्ये खूप शिस्त असते. आजही आमच्या कंपनीमध्ये जीन्सची पॅन्ट आणि T-शर्ट चालत नाही. तर तो माझ्यावर प्रभाव होता. आणि जेव्हा सुकन्या 7वी स्कॉलरशिपला पहिली आली आणि तिला केपरी असं ते काहीतरी म्हणतात त्याला, ते घातलेलं होतं. आणि आम्ही भैरलाल भाऊंना पेढे द्यायला गेलो. त्यांनी पेढे घेतले, तिला बसवलं, मला बसवलं, नाश्ता मागवला. आता आमच्या चेअरमन साहेबांसोबत नाश्ता खाताना माझे काय हाल झाले असतील ते मी ते सांगणार नाही. परंतु त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला, अरे विजय सिंग, तुझ्या मुलीला पूर्ण अंगावर कपडे तू घेऊ शकत नाही का? आम्ही त्यांच्या समोर बोलवलं की बघा बा कसं. मग त्यांनी मला समजावून सांगितलं आणि तिने डायरी लिहिली. तिच्या डायरीत लिहिलं की या देशाला संस्कृतीचा फार मोठा वारसा आहे, या देशाला संस्कृतीचा फार मोठा वारसा आहे, तो जपण्याचा तो प्रयत्न कर. भाऊंनी समजावून सांगितलं की भाऊ विषय असा आहे की चांगले कपडे मार्केटमध्ये भेटतच नाही.
असे फाटले तुटलेलेच कपडे मार्केटमध्ये असतात, 2 तास होऊन जातात तरी एकही कपडा पसंत पडत नाही. नाईलाजानं कुठला तरी घ्यावा लागतो. त्यांच्या सुनांना म्हणजे भाऊंच्या सुनांना इतका आनंद झाला, देखो बोले हम बोलते ना बोले आपको की कपडे मिळते नाही ना मार्केट में, हम क्या करेंगे. म्हणजे त्यांच्यासाठी पण ती समस्या होती. तर नुसतं कपड्यांचे म्हणजे सरांनी आता सांगितलं की सुकन्या पण ती फॉरेनला जाते त्या जीन्सची पॅन्ट टॉप जसं लोकांमध्ये वावरावं लागतं ती घालते. परंतु मग प्रत्येक वेळेस जर असं असेल तर मी तिला किंवा अंकितला, आता एकदा अंकित पुण्याला चालला होता आणि तेव्हा त्याने मला ती काहीतरी पॅन्ट असते ती म्हणून मी घेतो. म्हटलं ठीक आहे घेऊ आपण. मी म्हटलं तर कुठे वापरशील, म्हणून मी क्लासला पण घालून जाईल, पुण्यात घालतात म्हणजे. म्हटलं अजिबात नाही. जर तुला पूर्ण बाहेर घालायचे असेल तर बाहेर घालायचे कपडे, घरात घालायचे कपडे बाहेर घालायचे नसतात. तुला तसं नसेल तर मी ती पॅन्ट घेऊन घेत नाही. त्याला मी सांगितलं पॅन्ट घे पण ती बाहेर घालता येणार नाही. त्याने म्हणलं मी घेत नाही, त्याने घेतलं नाही पॅन्ट. पण हा संस्कार लहानपणापासून त्यांच्यावर रुजवला असल्यामुळे आणि अंगावर कपडे घालणं किती गरजेचं आहे हे त्यांना मी वेळोवेळी समजून सांगत असतो. त्यांनाही वाटत नाही असं नाही, त्या मनाला वाटत असतं. फॉरेनमध्ये हाफ कपडे घालण्याची प्रथा काय आहे ते जरा मी विस्तृतपणे सांगतो. तिथे सनलाईट नसतो. सनलाईट नसल्यामुळे त्यांची जी त्वचा आहे ती टॅनिंग होत नाही, ती थोडी काळपट पडण्यासाठी किंवा त्याला माझ्या सुरकुत्या पडतात डी जीवनसत्व कमतरतेमुळे, म्हणून ते हाफ कपडे घालतात. आणि ते समुद्र किनारी जेव्हा ऊन पडतं तेव्हा ते हाफ कपडे घालून समुद्रात फिरतात आणि आपल्याला ते चित्र टीव्हीवर किंवा कुठेतरी दिसतं. मग आपल्याला वाटतं ते राहतात किंवा टीव्हीवरचे कलाकार हाफ कपडे घालतात, ते त्यांचं प्रोफेशन आहे. आपल्याकडे मरणाचं ऊन आहे की आपण इथे मरायला करून राहिलोय आणि त्या उन्हामध्ये आपण अंघोळ कपडे न घालता खोल कपडे घालून काय करणार आहोत. किंवा जे स्टाईल जी आहे केसांची ती ते ज्यांना गरज आहे त्यांच्या प्रोफेशनला त्यांनी जरूर करावी. मला आधी राहून उच्च विचारसरणी या कपड्यांच्या संदर्भात किती बारीक विचार या फॅमिलीमध्ये होतो. अंकित जेव्हा कुवेतला जात होता, कुवेतलाच ना, त्यावेळेस तुम्ही त्याला 15,000 रुपयांचा 3 पीस सुद्धा घेऊन दिलेला आहे पूर्ण. तर त्याचं नेमकं काय कारण? अंकित कुवेतला जात होता तर संगीताचं म्हणणं होतं की त्याला कोट आणि सूट घेऊन द्यायची गरज नाही. सुकन्या म्हणत होती की एवढे पैसे तुम्ही कशाला खर्च करतायत. सुकन्याला वाटत होतं की 3-4 हजाराचा घेतला तरी चालेल. अंकित पण म्हणाले की मला 3-4 हजाराचाच पाहिजे कारण की मी आज पैसे कमवत नाही आणि तुम्ही एवढा पैसा आमच्यावर खर्च करत असताना काय वस्तू तुम्ही अट्टहास करतायत. तर मी त्याला रेमंडच्या शोरूममध्ये घेऊन गेलो आणि 15,000 रुपयाचा कोट सूट आणि ते घेऊन गेलो आणि त्याला सांगितलं बेटा तू कुवेतला जातो विजयसिंग पाटलांचा मुलगा म्हणून नाही, IITचा स्टुडंट म्हणून नाही, तू भारत देशाचा नागरिक म्हणून तिथे जाणार आहे. आणि त्या कुवेतमध्ये श्रीमंत लोकांना असं वाटायला नको की भारतीय गरीब आहेत किंवा भारतीय लोकांचं राहणीमान चांगलं नाही, हा गरिबांचा देश आहे. तर त्यासाठी तुला हा योग्य ड्रेस घेऊन देणं माझं कर्तव्य आहे. आणि त्याला बाहेर आल्यानंतर मी सांगितलं बेटा तुला 70,000 रुपये पर मंथ स्कॉलरशिप मिळणार आहे. त्या स्कॉलरशिपमधून तुला ठरवलं तर माझे 15,000 रुपये तुम्हाला परत आणून देऊ शकतो. ती काही मोठी गोष्ट नाही, आज नाही तर पुढे पण आणून देऊ शकतो. त्याच्यामुळे तुझ्या मनामध्ये जे वाटतं किंवा पप्पांनी आपल्यासाठी खूप खर्च केला ते फिलिंग तू त्या बंद कर. त्याने तेवढं वाक्य लक्षात ठेवलं आणि कुवेतून परत येताना चक्क 1,00,000 रुपये त्यांनी मला परत केले. म्हणजे मला सांगा, म्हणजे ही छोटीशी गोष्ट, हा संस्कार कसा होत राहतो तो असा होत जातो. त्यासाठी त्याने काय केलं तर त्याने तिथे चक्क 2 महिने हाताने स्वयंपाक केला. अदरवाईज ते पैसे त्याला कमी पडून अजून पैसे द्यावे लागले असते, इतकी तिथे महागाई आहे. आणि आता युरोपच्या दौऱ्यावर 6 महिने सुद्धा त्यांच्या ग्रुपने त्याने अभ्यासासोबत आणि हे सगळं करत असताना स्वतः स्वयंपाक केला. म्हणजे ते म्हणतो मी उत्कृष्ट जरी स्वयंपाक करत नसलो पण जगण्यापुरता स्वयंपाक मी अतिशय उत्कृष्ट करतो. आणि संगीताने हा संस्कार म्हणजे सुकन्याला मी नंतर सांगत होतो की ती पोळ्या शिक हे शिक, कारण की शेवटी मुलगी जरी ती IIT नसली तर तिच्या घरात तिला स्वयंपाक करायला लागणार हे मला 100% माहीत होतं. त्याबरोबर संगीता अंकितलाही सांगत होती की तू पण स्वयंपाक शिक. तुझी पत्नी जर नोकरी आली असेल तर तिला सुद्धा स्वयंपाकात तुला मदत करता आली पाहिजे. हा संस्कार त्यांच्यावर आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो.
काही प्रश्न आपण घेणार आहोत, पण तत्पूर्वी विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक गोष्ट सांगू इच्छितो की इथे IITचा विषय चाललेला आहे. याचा अर्थ त्याच क्षेत्रात मुलांना बळजबरी पाठवायचं असं नाही. परवाच माझ्याकडे एक विद्यार्थी आला, चांगले मार्क्स होते, आणि त्याने विचारलं मला आता कुठल्या क्षेत्रात गेलं पाहिजे, कुठल्या क्षेत्राला स्कोप आहे, कुठल्या फील्डला स्कोप आहे. मी त्याला एकच उत्तर दिलं, स्कोप हा कधीच फील्डला नसतो, तो माणसाला असतो. सुकन्या किंवा अंकित अन्य कुठल्याही क्षेत्रात असते तरी टॉपलाच राहिले असते, कारण ते माणूस म्हणून चांगले आहेत, माणूस म्हणून टॉप आहेत. आपल्यापैकी काही पालकांना किंवा विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचा असेल, विशेषतः पालकांना विचारू शकता. प्रश्न विचारायचा असेल तर प्रश्न विचारू शकतात. बरं, सगळ्या प्रश्नांचं समाधान झालंय असं एकूण दिसतंय. खूप छान पद्धतीची अशी मुलाखत झाली. जयदीप पाटील सरांनी खूप चांगला इव्हेंट, एक चांगला कार्यक्रम आपल्या सगळ्या जळगावकरांसाठी दिला. एक चांगला प्रयत्न नोबेल फाउंडेशन करतंय, सगळे चित्र बदललं पाहिजे, आणि खूप चांगल्या वक्त्यांना आपण आज ऐकलं. मी एकच म्हणेल, कारण यांनी बाहेर पावसाने मौसम शायराना केला होता, आत अंकितने केला, आणि शायराना जरा आपण समारोप करूया. मौसम बदलता है तो फर्क पड़ता है, मौसम बदलता है तो फर्क पड़ता है, आंख देखती है कान सुनते हैं तो फर्क पड़ता है, यहाँ तक कि ये सोचने से भी फर्क पड़ता है कि क्या फर्क पड़ता है. इसलिए फर्क लाने वाले लोगों के साथ कई लोग खड़े हो जाते हैं और कहने लगते हैं हाँ फर्क पड़ता है, हाँ फर्क पड़ता है, हाँ फर्क पड़ता है. धन्यवाद. थँक्यू. जयदीप, एक शेर यांच्यासोबत माझाही, एक पालकांचा प्रतिनिधी म्हणून. बऱ्याचदा असं घडतं की आम्ही विचारच करत नाही की असं होऊ शकतं, आणि यांनी करून दाखवलेलं आहे त्यांच्या कर्तृत्वाने. त्याच्यासाठी प्रचंड मेहनत, पालकांचंही प्रत्येक गोष्टीवरती लक्ष, आणि मुलांनी स्वतः पुढे जाण्याचं दृढ निश्चयाने ठरवलेलं आहे. आपण काय करतो, हमने सोचा ही नहीं की हालात बदल सकते थे, हमने सोचा ही नहीं कि हालात बदल सकते थे, गिरते गिरते भी कई लोग संभल सकते थे, हम थमे रहे झील के पानी की तरह, अरे दरिया बनते तो अंकित और सुकन्या बन सकते थे. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. अतिशय सुंदर मुलाखत. म्हणजे अगदी शाळा सुरू होताना इथे उपस्थित सगळ्या पालकांना अगदी मस्त बूस्टअप आजच्या या मुलाखतीतून मिळालेला आहे. खूप काही प्रश्न अनुत्तरित होते पालकांसाठी, आणि माझ्यासाठी पण जरा आज ठेवाच मॅडम आता रेडीमेड मिळालेला आहे. म्हणजे रेकॉर्डिंग मस्त केली मी, एकदम प्रोफेशनल. मला जेव्हा जेव्हा वाटेल, माझं पोरगा अजून लहान आहे, तर जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा मी ते नक्की बघत असेल. आजच्या या कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित राहिलात. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे आभाराचा औपचारिकता मीच पूर्ण करतो. खरंच मी तुमचा खूप खूप ऋणी आहे. त्याचं कारण असं आहे, खूप कठीण प्रसंग होता. म्हणजे मी आदरणीय देसले सरांना म्हटलो की सर, प्रत्येक कार्यक्रमाला देव माझी परीक्षा पाहतो, आणि आज पण अगदी तसंच होतं. आणि एवढ्या याच्यात म्हणजे अगदी हॉल तुडुंब भरलेला होता, बाकी निघालेत कामामुळे. तर मी तुमचा खूप खूप आभार मानतो की तुम्ही सगळे या कार्यक्रमाला आलात. पुढचा कार्यक्रम आजच जाहीर करतो. शुभम आणि तनय आलेले नाही आहेत, बरोबर ना, तन्मय. तर ते जेव्हा येतील तेव्हा त्यांचाही असाच संवाद हा मुलांशी आयोजित केला जाईल. आणि 15 ऑगस्टचा कार्यक्रम मॅडम निश्चित झालेला आहे. आमची एक अशीच भगिनी आहे वृषाली, तिचं आता इस्रोमध्ये निवड झालेली आहे ज्युनियर सायंटिस्ट म्हणून. तर स्वातंत्र्य दिनी इस्रोच्या शास्त्रज्ञाची मुलाखत आपण या दिवशी याच हॉलमध्ये घेणार आहोत. तो कार्यक्रम सुद्धा मी आजच जाहीर करतो. आजच्या कार्यक्रमाला आदरणीय नाना ओमसिंग नाना या ठिकाणी आलेत, त्यांचं विशेष आभार मानतो. देसले सरांना आभार मानणं आवडणार नाही, तरी एक कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून सरांचे आभार मानतो. आणि विशेष आभार ते माझे दोघे लहान चिमुकल्या भावंडांचे, ते म्हणजे अंकित आणि सुकन्या. मनोज गोविंदवार सर, राम सर, खरंच तुमच्यामुळे कार्यक्रमाला शोभा आली.
मी इतकी सुंदर मुलाखत घेऊ शकलो नसतो. तुमच्यामुळे खूप चांगला ठेवा पालकांसाठी निर्माण झाला. अगदी प्रश्नच नाही. आणि येत्या 2 दिवसात ही मुलाखत यूट्यूबवर सगळ्या पालकांसाठी अवेलेबल झालेली असेल. मी इथे कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि नोबेलची पहिली बॅच जी आहे सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो, सुकन्या, अंकित आणि मान्यवरांसोबत ग्रुप फोटोसाठी सगळ्यांनी मंचावर यायचं आहे लवकर.